आजूबाजूला पडणाऱ्या पावसाचं संगीत ऐकूया कानानं. सावकाश डोळे मिटून घेऊया. या मंदिराच्या परिसरात ज्या काही देवतांच्या मूर्ती आहेत, गुरुर ब्रह्मा पहिल्यांदा म्हणूया, नंतर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता, नंतर हनुमान, विठ्ठल, रखुमाई यांचं स्मरण करूया. कारण आता पालख्या चालल्या आहेत, गोव्यातल्या पालख्यासुद्धा पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. त्यानंतर पाहूयात आपण. शांतपणे सगळ्यांनी बरोबर म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराते. कवि वाल्मीका सारिखामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अगदी शांतपणे डोळे उघडून आपल्याला जिथून महाराज दिसत आहेत, राम दिसत आहेत, त्यांचं सावकाश दर्शन घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. हा जो आवाज आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आवाज वांतेला येतो, तर मला व्हॉल्यूम जरा मोठा करायचा आहे. व्हॉल्यूम. आणि त्यावेळेला ऐकू येत नाही काही. मग आम्ही ठरवलेलंच असतं की मग श्रीराम जयराम जय जयराम सुरू करायचं. म्हणजे मी म्हणलेलं माईकमुळे कदाचित तुम्हाला ऐकू येईल, पण तुम्ही म्हणलेलं मला जरी ऐकू आलं नाही तरी श्रीराम जयराम जय जयरामचा रिदम एकच आहे. म्हणजे आपण बरोबर जुळवून घेऊ शकतो. आतासुद्धा फार आवाज वाढला तर आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणूया, पण ठीक आहे. एक सहज गंमत म्हणून सांगतो. शिक्षण क्षेत्रात ग्रेस मार्क्स नावाचा प्रकार आहे. ग्रेस म्हणजे एखादा मुलगा नापास होत असेल तर त्याला काही मार्क्स वाढवून दिले जातात, त्याला ग्रेस. खरं डिसग्रेस मार्क्स आहेत त्या, ग्रेस मार्क्स नाही. पण आज एवढा पाऊस असताना जी मंडळी इथे आलेली आहेत त्यांना गजानन महाराज नक्की ग्रेस मार्क्स देतील, आणि ते खरे ग्रेस मार्क्स असते, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे काय की अवघड ठिकाणी जर उपासना केली तर हुशार मुलात जर अभ्यास करून पहिला यायचा असेल तर त्याला जास्त प्रयत्न करावे लागतात. कलियुग. कलियुगात सगळ्या गोष्टी या दुर्गुणी नकारात्मक अशाच आहेत. एक गुण मात्र कलियुगाचा फार मोठा आहे की सत्ययुग ज्यावेळेला ऋषी वगैरे तप करत होते त्यावेळेला तपातून मुक्ती. आणि तपश्चर्या किती अवघड आहे हो. एक तर कठीण आहे आणि 12-12 वर्षाचं एक तप होतं म्हणून तपश्चर्या अवघड होती.
मग त्रेतायुग, त्रेतायुगात राम जन्मला, यज्ञाला महत्त्व आलं. रामाचा जन्मच यज्ञातून झालेला होता, त्यामुळे यज्ञ म्हणजे यज्ञातून मुक्ती म्हणून 100 यज्ञ झाले की इंद्राचं सिंहासन, स्वर्गाचं राज्य अशा कल्पना होत्या. हे त्रेतायुग. नंतर कृष्णाचं द्वापर युग आलं. कृष्णाच्या इतक्या ठिकाणी पूजा व्हायला लागल्या की पूजा अर्चना या माध्यमातून मुक्ती. म्हणजे द्वापर युगात पूजेला खूप महत्त्व आलं. आणि म्हणून मुद्दामून बघा, कृष्णाची मंदिरं, त्याच्यात कृष्णाचं जे वैभव आहे, रामाच्या मंदिरात तेवढं रामाचं वैभव नाही. तुम्ही माधवबागेत वगैरे गेलात मुंबईला, कृष्णाचं मंदिर आहे, किंवा आपली इस्कॉनची कृष्णाची मंदिर आहेत, केवढं वैभव, किती निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य. आणि नैवेद्याला हिंदी शब्द फार चांगला आहे, भोग. काय काय भोग भोगावे लागतात. आणि 56 भोग सांगितलेले आहेत, 56 निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ. अशा अनेक पदार्थांची नावं आपल्याला या ग्रंथात गजानन विजयमुळे दासगणू महाराज सांगणार आहेत. पण लक्षात घ्या, त्यावेळेला पूजेला महत्त्व होतं, ज्यावेळेला द्वापर युग होतं. नंतर कलियुग आलं. कलियुगात फक्त नामातून, स्मरणातून मुक्ती. नामस्मरण, नाम घ्या आणि मुक्त व्हा, हा कलियुगाचा एकमेव गुण आहे. बाकी सर्व दुर्गुणांचा खजिना म्हणजे कलियुग. कली अत्यंत मातला. आणि कलियुग म्हणजे काय वर्णन बघायला पुराणात जायची गरज नाही आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचं पहिलं पान किंवा टी व्हीवरच्या बातम्या, एवढी हिंसा, एवढी स्पर्धा, एवढी नीतिमत्तेची पूर्णपणे आपण म्हणतो ना खालची पातळी, हे सगळं कलियुग आहे. मग या कलियुगात मला वाचवायचं आहे स्वतःला आणि मुक्त व्हायचं आहे. नाम घ्या, कुठल्याही देवाचं घ्या, कुठल्याही संताचं घ्या. आपण श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोत येते म्हणायचे. म्हणून आपण म्हणतो नामातून मुक्ती आहे. पण नाम कसं घ्यायचं हे हळूहळू मार्गदर्शन आपल्याला ज्या वेळेला या ग्रंथातून होईल त्यावेळेला आपण ते घेऊया. आज वार आहे बुधवार, पण तिथी आहे ज्येष्ठ अमावस्या. उद्यापासून आषाढ महिना सुरू होतो. त्या आषाढाच्या पहिल्या दिवसाचं काय महत्त्व आहे ते उद्या बघूया आपण. पण आज अमावस्या आहे, कालही अमावस्या होती. अमावस्येच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की उपासनेला, आध्यात्मिक उपासनेला अमावस्या ही पौर्णिमेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. पौर्णिमा तर आपण करतोच, गुरुपौर्णिमा वगैरे, गोंदवल्या वगैरे सारख्या ठिकाणी दर पौर्णिमेला पूजा असते, प्रचंड गर्दी असते दर पौर्णिमेला. तिथं गुरुचे आहेत. पूर्ण विकास म्हणजे सद्गुरू, पूर्ण विकास म्हणजे पौर्णिमा, म्हणून सद्गुरूंना पौर्णिमा दिलेली आहे. पण नाथपंथ वगैरे सारखे आहेत. एका अर्थाने निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वरसुद्धा नाथपंथी आहे. तर त्याच्यात अत्यंत पवित्र तिथी उपासनेसाठी अमावस्या मानलेली आहे. नाथपंथातल्या नाथांनी, अनेक नवनाथ म्हणतो, त्यांच्या अमावस्येला समाधी घेतलेली आहे. अनेक नाथांची जी ठिकाणं आहेत तिथे अमावस्येला जत्रा वगैरे भरते. म्हणजे अमावस्या ही तिथी त्यांना महत्त्वाची वाटते. त्याचं काय महत्त्व आहे ते थोडक्यात पाहूया आणि कथानकाकडे वळूया. कारण आता काही आणखीन लोक येतील असं मला वाटत नाही. पाऊसाने फार मनावर घेतलं आहे आणि त्यामुळे लोकांनी मनातून काढून टाकलं. ठीक आहे. हां, काल सहज एक वाक्य वाचलं आपण गुरुच्या बाबतीत, ते लावून बघूया. ही सूफी वगैरे वाक्य असतात ते आशिक आणि माशूक. आशिक म्हणजे प्रेमी आणि माशूक म्हणजे ज्याचा मी प्रेम करतो तो, ज्याच्यावर मी प्रेम करतो तो, म्हणजे माझे सद्गुरू हे माशूक आणि मी आशिक. आशिक शब्द आपल्याला माहीत आहे. पण वाक्य काय आहे त्याच्यात? प्रश्न लग्नाचा आहे. तर तिथे जे आपण आपलं लग्न म्हणजे मनश्चेन्न लग्नं गुरोरंग्रिपद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. अरे माणसा किती भटकणार आहेस आणि तू भटकतच राहणार आहेस. हे झालं आता ते करूया, ते झालं आता हे करूया, हे असं केलं तसं करून पाहूया.
इथे केलं तिकडे करूया हे संपणारच नाही आहे. म्हणजे तुझ्या जीवनातली वणवण संपणार केव्हा संपणार आहे? ज्या वेळेला तुझ्या मनाचं लग्न गुरुच्या पायाशी लागतं. आता गुरुच्या पायाशी लग्न म्हणजे संलग्न, म्हणजे माझं मन गुरुशी एवढं जोडलं गेलेलं आहे की निघतच नाही तिथून. ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी ऋणुझुणू सांडी तू अवगुण रे भ्रमरा म्हणले. अवगुण काय? हे ऋणुझुण. आपल्याला त्याला संगीत वाटतं, पण सतत ऋणुझुणू, हे फूल ते फूल, हे झाड ते झाड, हा मध तो मध, किती फिरणार असतो. ऋणुझुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. आणि शेवटी भ्रमर शांत केव्हा होतो? एखाद्या फुलात शिरला मकरंद मिळाला, मकरंद म्हणजे मध, त्या फुलातला मध मिळाला की तो शांत होतो, कारण तो मध शोषून घेतो. त्याच्या तोंडाचा आवाज नाही आहे. हे जळार वगैरे किंवा माशी मूस म्हणतो आपण, आवाज येतो, त्यांच्या पंखांचा आवाज आहे. पंखांची हालचाल इतक्या वेगानं होते आणि पंख म्हणजे इकडे उड तिकडे उड. ज्यावेळेला पंखांची हालचाल थांबेल त्यावेळेला ऋणुझुणू आणि इकडे तिकडे भटकण्याचा अवगुणू दोन्ही सांडेल रे भ्रमरा. तू केव्हा शांत होशील? कमळातला मध मिळाल्यानंतर, मकरंद, बरोबर. मन केव्हा शांत होईल? ज्यावेळेला गुरुच्या पायाशी त्याचं लग्न होईल त्यावेळेला. म्हणून प्रसंग निराळ्या संदर्भात आहे. तो म्हणतो लग्न कशाला करायचं? आपण एकत्र राहूया, लिव्ह इन. ज्यांना, लक्षात ठेवा, ज्यांना एकत्र राहायचंय, एकत्र, वाक्य लक्षात ठेवा, आपण सद्गुरूंना अप्लाय करणार आहोत. आज भास्कर पाटलाचा आज किंवा उद्या तो प्रसंग आहे. अर्थ काय त्याचा? की एकत्र राहायचं असेल तर लग्न करायची गरज नाही आहे, पण एकमेकाशिवाय राहू शकत नसू तर लग्न करायला पाहिजे. फार सुंदर वाक्य आहे, लक्षात ठेवा. एकत्र राहायचंय, लिव्ह इन, राहा ना. सध्या पाश्चात्य देशात एकत्र राहायचंय, राहा. सोमवारी मंगळवारी मग बदलत जातात पार्टनर्स दोघांचेही. लिव्ह इन. एकमेकाशिवाय राहू शकत नसू तर मात्र लग्न केलं पाहिजे. म्हणजे गुरुच्या पायाची तळमळ मला एवढी लागली पाहिजे की मी गजानन महाराजांशिवाय, साईबाबांशिवाय मी राहूच शकत नाही आहे. मग लग्न लागलं पाहिजे. कुणाशी लग्न लावलं पाहिजे? गजानन महाराजांच्या पायाशी. मन चैन्न लग्नम गुरो रंग्री पद्मे. पद्म म्हणजे कमळ आणि अंग्री म्हणजे पाऊल. चरणकमळ. चरणकमलाशी जोपर्यंत मनाचं लग्न लागत नाही तोपर्यंत इकडे तिकडे भटकणं आणि भरकटणं थांबणार नाही. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर अमावस्येला काय महत्त्वाचं असतं? उपासनेला बुद्धी आणि मन म्हणजे भावना दोन्ही महत्त्वाच्या आहेत. भावना म्हटल्यानंतर आपण हार्ट म्हणतो आणि बुद्धी म्हटल्यानंतर आपण हेड म्हणतो, बरोबर. म्हणजे हे दोन्ही असलेलं साधन सांगितलं आहे, पतंजलीने सांगितलं आहे. तर ते जे ब्रह्म आहे तस्य वाचक हा प्रणवः. त्या ब्रह्माचं नाव काय? ब्रह्म हे नाव, आणि नाव नाहीच आहे त्याला, ते अनामिक आहे. पण तरीसुद्धा प्रणव म्हणजे प्रत्येक क्षणी नवीन, प्रत्येक वेळी नवीन. अशी आपल्या जीवनातली कोणती वस्तू आहे जी रोज नाही, प्रत्येक क्षणी नवीन आहे? श्वास. मी कालचा श्वास आज घेऊ शकत नाही, गेलेला श्वास आत्ता घेऊ शकत नाही. म्हणजे माझा श्वास अगदी क्षीण झालेला आहे. एखादा माणूस मृत्यूपंथाला लागलेला आहे, शेवटचा श्वास जवळ आलेला आहे, तरीसुद्धा प्रत्येक श्वास नवीन आहे. म्हणून प्रणव. नव म्हणजे नवीन. आपण नव म्हणतो ना, नव. आणि प्र आल्यामुळे नचं न होतं, र आल्यावर नचं न होतं. रावण. आपण कितीतरी उदाहरणं बघताय. पण प्रणव. तस्य वाचक हा प्रणवा. ते जे ब्रह्म, परमेश्वर, परमात्मा काही म्हणतात त्याची खूण काय असेल तर प्रणव. प्रणव म्हणजे काय तर प्रत्येक श्वास. म्हणून प्राणाचा प्रणव करा. काय सुंदर सूत्र आहे, लक्षात ठेवा. प्राण म्हणजे श्वास. प्राणायाम वगैरे आपण करतो ना, त्या प्राणाचा प्रणव करा. म्हणजे प्राण म्हणजे श्वास घेताना परमेश्वराची आठवण ठेवा, सद्गुरूंची आठवण ठेवा, नामस्मरण करा. श्वासे श्वासे नाम हे जे म्हणतात, नाम जपा श्वासोच्छ्वास, त्याचा अर्थ एवढाच आहे की जगताय ना हा, श्वास घेताय ना हा, प्रत्येक श्वास नवीन आहे ना हो, मग त्याला प्रणव म्हणायचं. तस्य वाचक हा प्रणव.
मग मला तो नुसता मिळणार आहे का? श्वास घेऊन नाही मिळणार. तर जप हा त्याचा जप केला पाहिजे. आणि तदर्थ भावनम, किती सुंदर सूत्र आहे. अर्थ आणि भावना म्हणजे ते जे परब्रह्म आहे म्हणजे काय याच्यावर विचार करा आणि भावपूर्ण नाम घ्या ना. ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव दिलं नाही. त्यांनी नाव दिलं भावार्थ दीपिका. गीता आहे, गीतेकडे तुम्हाला मी नेतोय. अंधार आहे, अज्ञानाचा प्रकाश पाहिजे, तर मी एक छोटीशी पणती घेतलेली आहे. दीप नाही, दीपिका. हे ज्ञानेश्वरांची आपण म्हणतो ना नम्रता आहे. गीता 700 श्लोकांची आणि ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांची, तरी ते म्हणतात गीता दीप आहे आणि ज्ञानेश्वरी दीपिका. पण दीपिका कशी आहे? भावार्थ दीपिका. भाव म्हणजे हृदय आहे आणि अर्थ म्हणजे डोकं आहे. आणि म्हणून सांगितलेलं की डोकं आणि हृदय याच्यामधलं साधन जे इथून निघतं ते नाम. हे लक्षात घ्या. म्हणजे इथून कंठ नामाला गेलेला आपण. हा नीलकंठ जो झाला तो नीलकंठ होऊन आनंदात राहायला लागला रामनामामुळे. म्हणून रामनामाचा सगळ्यात चांगला भक्त कोण? तर शंकर. सतत शंकर राम नाम राम 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 म्हणत हा नीलकंठ म्हणजे कंठ आणि नाम. एक मागे गमतीदार गोष्ट बघितली होती. मी पहिलं वाक्य म्हणल्यानंतर तुम्हाला आठवेल, पण चिंतन करूया ना आपण या संदर्भात. एक राजकन्या आहे, तिची आई राणी. मरताना राणीनं एक रत्नाचा कंठा जो गळ्यात घालतात तो कंठा तिला दिला आणि सांगितलं हा आपला वंश परंपरागत चालत आलेला आहे. मी आता मरणार, तुला देते, तू हा नेहमी घाल. आई गेल्यानंतर ती तो कंठा घालायला लागते. आणि कंठ हा जीवाच्या आपण सांगतात ना जीव की प्राण असा सांभाळतो. जीव कसा सांभाळतोस? पाण्याखाली डोकं दाबल्यानंतर विवेकानंद उसळून म्हणतात ना, हे काय करताय तुम्ही? पाण्याखाली तुझं डोकं दाबल्यानंतर तुला सगळ्यात जास्त कशाची आठवण झाली? ते म्हणाले हवेची, ऑक्सिजनची. मी मरत होतो, मरताना ऑक्सिजन, हवा. बरोबर आहे ना. हे व्हेंटिलेटर म्हणजे काय? व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे हवा आली आणि हवा गेली. वायू आला, वायू गेला. श्वास आला, श्वास गेला. मला स्वतःला श्वास घेता येत नाही आहे म्हणून श्वास घेणारं यंत्र त्याचं नाव व्हेंटिलेटर. गंमत बघा, तो प्रकार आहे ना. म्हणून मला आठवण कशाची होते? त्या श्वासाची त्यावेळेला आठवण होते. ही जी तळमळ आहे ही तळमळ लागली पाहिजे सद्गुरूंच्या मिलनाची. ही भास्कराला लागलेली आहे, हे विचार करा. ही बंकटलाला लागलेली आहे. हे गेल्यानंतर काही दिवस बंकटलाल अस्वस्थ होतो आणि पत्ता कळल्यानंतर तो लगेच होतो. ही कथा आपण आत्ता पाहणार आहोत. पण गंमत बघा की ज्या वेळेला राजकन्या आंघोळीला जायची त्यावेळेला आपली एक विश्वासातली दासी तिला नदीवर आंघोळीला गेली तर नदीच्या काठाला उभी करायची. स्नानगृहात म्हणजे बाथरूममध्ये गेली तर बाहेर उभी करायची कंठा घेऊन. कारण कंठा उगीच आंघोळ करताना त्या पाण्यामुळे त्याचं तेज कमी व्हायला नको अशी तिची कल्पना. एकदा नदीवर आंघोळीला गेलेली आहे. नदीवर आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ करून येत ती जी दासी जिला दिलेली आहे तिला काहीतरी दुसरं काम निघतं म्हणून ती ठेवते आणि कंठा नाही, दिसतच नाही. सगळीकडे शोध घेतात. ही राजकन्या म्हणते जोपर्यंत माझ्या आईनं दिलेला कंठा, आई म्हणजे सद्गुरू माऊली आणि कंठा म्हणजे नाम, कंठी नाम असू द्यावे आपण म्हणतो ना, कंठ नाम, तोपर्यंत मी जेवणार नाही. राजा म्हणतो माझी प्रिय लाडकी मुलगी जेवणार नसेल तर मीही जेवणार नाही. आता राजा जेवणार नाही म्हणाल मंत्र्या जेवतील का सांगा बरं? नाही ना. आणि मग त्यांचे सेवक सैनिक सगळं राज्य कंठा शोधायला लागतं आणि मिळत नाही. कुणी म्हणतात कावळ्यांनी नेलं असेल तर घरट्यात बघा, कुणी यांनी नेलं असेल बिळात बघा, उंदरांनी. हे सगळीकडे शोध घेत आहेत. एकीकडे शोध चालू आहे, कंठा मिळत नाही आणि दुसरीकडे भुकेनं कासावीस झालाय जीव, भूक जेवण नाही आहे. ही गोष्ट शेजारी राहत असलेल्या आश्रमात गुरुला कळते राजाच्या. आणि कुणीतरी येऊन सांगतो काहीतरी राजाला तरी सांगा, कंठा मिळत नाही आहे, जेवायला काय हरकत आहे? राजकन्याला जेवू घाला. ते म्हणाले मी येतो स्वतः. राजकन्या गुरु प्रवेश करतात राज्यात आणि विचारतात
अरे काय करतोयस? कंठा शोधतोय. तू काय करतोय? कंठा शोधतोय. आणि तू कंठा शोधतोय. अरे प्रत्येकाने उत्तर दिलं कंठा शोधतोय. त्यावेळेला आले आणि राजा एका कंठ्याबद्दल कशाला विचार करतोस? प्रत्येकाच्या कंठात कंठा आहे. गंमत बघा, तू म्हणा प्रत्येकाच्या कंठात कंठा, जाऊन विचार ना तू त्याला काय करतोय? कंठा आहे, कंठा आहे. कंठातून शब्द बाहेर आला ना. अरे प्रत्येकाच्या कंठात कंठा आहे. राजकन्याच्या कंठेबद्दल काय घेऊन बसलायस? आणि तुला कंठातला पाहिजे का कंठावर घालायला पाहिजे? कंठावर घालायला दागिने झाले, अलंकार झाले, एक गेला दुसरा आणला, काही विशेष नाही आहे. आत पाहिजे. आपण कविता काय म्हणतो? कंठस्थीकरण करो, म्हणजे कंठात ठेवा, पाठ करा, योग्यवेळी त्याचा उपयोग करा. बहुत असावे पाठांतर, परंतु कंठी धरावे ग्रंथांतर. काय सुंदर आहे. आपल्याला गजानन महाराजांचे सगळे 21 अध्याय पाठ असलेले लोक आहेत. ते कुठल्या अध्यायात कुठला प्रसंग आलाय ते सुद्धा सांगतात. पण बाबा त्या प्रसंगापासून जीवनात तू नाही, ते मात्र नाही. मी जरा काही झालं की दुःखी होतो, माझ्या मनाचा तोल जातो, मी रागवतो, अजून सत्तेचा, भोगांचा, पैशाचा लोभ गेलेला नाही आहे, मग त्याच्यात सुधारणा नाही आहे. लक्षात ठेवा. इकडे पारायण चालू आहे, पाठांतर चालू आहे, कंठी धरावे ग्रंथांतर. आपण अभ्यास करताना ग्रंथाचं अंतरंग काय? आता 5वा अध्याय, 2च प्रसंग आहे, पण त्या प्रसंगाचं अंतरंग काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून जरा आजूबाजूची माहितीसुद्धा आपण सांगतो, बघूया. तर हा कंठात असला पाहिजे आणि कंठावरच सगळे दागिने असतात. राऊंड. आत काय आहे? आत नाम असलं पाहिजे. कारण आत काय? आत श्वास चालू आहे. श्वास काय बाहेरून चालू आहे का? आणि व्हेंटिलेटर असलं, व्हेंटिलेटर जरी बाहेर दिसला तरी श्वास आतून बाहेर जात असतो ना. तो बाहेरून आत घेतो सोडतो, आत घेतो सोडतो, हा श्वास आहे. आणि त्यामुळे अमावस्या हा जो शब्द आहे त्याचा अर्थ शून्य तिथी नाही आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला नो मून डे म्हणत नाहीत. आज चंद्र दिसत नाही, बरोबर आहे. मग नो मून डे का म्हणत नाहीत? त्याला न्यू मून डे म्हणतात. आणि त्या न्यू मूनला संस्कृत शब्द आहे नवेंदू. नवेंदू. रोज नवीन आहे मी चंद्र, आणि चंद्र तसा रोज नवीनच असतो. किंवा महिने बदलतात, पक्ष बदलतात. पक्ष म्हणजे 15 शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. पण चंद्र रोज बदलतो, रोज बदलतो. पहिल्यांदा वाढत जातो, नंतर कमी होत जातो. म्हणजे ज्या लोकीचा, म्हणजे ज्या लोकातला, मृत्यू लोकातला चंद्रसुद्धा क्षयी आहे. वाढतो कमी होतो, परत वाढतो कमी होतो. त्या लोकात तुम्हाला मुक्ती काय मिळणार आहे? आनंद काय मिळणार आहे? असे संत विचारतात. अरे जिथला चंद्रसुद्धा कलंकित आहे, चंद्र शीतल आहे, पण बघा ना केवढे डाग आहेत त्याच्यावर. चंद्र कलंकित आहे. पण याच्या उलट सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्या आपण वाचणार आहोत. दासगणू महाराजांनी नेहमीप्रमाणे नमन केलेलं आहे. कुठल्या तरी एका देवाला करतात. यावेळेला कुठल्या देवाला केले ते बघूया. आणि त्याच्यात त्यांनी हा आत्ता सांगितलेला हा शब्द वापरलेला आहे की मी तुला नमस्कार करतोय, मी तुझी भक्ती करतोय, मी हीन दीन आहे, पण तरीसुद्धा तू माझा उद्धार करणार आहेस. कारण का? म्हणून त्यांनी एक उदाहरण दिले. आपण 3-4 उदाहरणं बघूया. पण त्याच्या आधी अमावस्या ही शून्य तिथी नाही तर साम्य तिथी आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं ना तर उपासना चांगली होईल हो. आणि त्यामुळे धार्मिकदृष्ट्या, प्रापंचिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या अमावस्या ही निषिद्ध तिथी, अशुद्ध तिथी असं सांगितलेलं असतं. आपण त्याचा विचारच करत नाही आहोत. आपण कुठल्याही परिस्थितीत मुलगा झाला हरकत नाही. 57व्या वर्षी भास्कर पाटलाला मुलगा झाला. त्याच्या आधी 2 मुली होत्या. आनंद झाला भास्कर पाटलाला. काही वर्षानंतर तो मुलगा मेला, अल्पायुष्य ठरला. त्यावेळेला तो अत्यंत दुःखी झाला. संसारात मन लागेना. अशा प्रसंगी गजानन महाराज आलेले आहेत की आपण विहिरीला पाणी आणलं वगैरे, तो चमत्कार आहे. पण त्यांना भास्कराच्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे. वाल्याचा वाल्मिकी तसा भास्कर पाटलाची भाषा काय आधी आपण बघणार आहोत ना उद्या. गजानन महाराजांना तो पिशा, नागव्या असं शब्द वापरतो. बिलकुल आदर नाही आहे त्याला. आणि नंतर एवढा शरण जातो की बाहेरचा प्राण आहे माझा भास्कर, म्हणजे भास्कराशिवाय मी जगू शकणार नाही.
आणि सहज जाता जाता सांगतो, उद्या आपण बघूया तिथे भास्कर 107 वर्ष जगला. म्हणजे ज्यावेळेला भास्करांनी समाधी घेतली वगैरे आपण म्हणतो त्यावेळेला तो 107 वर्षांचा होता. 1800 सालचा त्याचा जन्म आहे आणि 1907 साली तो गेला आहे. आपण आज बघतोय पिंपळगावला ते शिवमंदिर, तो जो प्रसंग घडलाय ना, त्यातला कराळे नावाचा एक गुराखी, ते गुराखी लहान मुलं होती, तो 1996 साली मेलेला आहे. गंमत बघा, 1940 साली हा ग्रंथ लिहिला गेला, 1940, आणि तो 1996 सालापर्यंत जिवंत होता. याचा अर्थ ज्यावेळेला दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिला त्यावेळेला गजानन महाराजांना पाहिलेले, गजानन महाराजांबरोबर राहिलेले, त्यावेळेला शेगावात असलेले अनेक लोक होते. आणि म्हणून रोज एक अध्याय लिहून शेगावला त्या मठात, आता मोठा मठ आहे तसं काही नव्हतं, लोक जमायचे, बाजूच्या गावातून जमायचे हो, आणि त्यांना वाचून दाखवला जायचा हा अध्याय. आणि याच्यात काही चूक आहे का, तुम्हाला काही निराळा अनुभव आहे का, मी लिहिलेला आहे त्याच्यात काही सुधारणा पाहिजे का, असं विचारल्यानंतर दुसरा अध्याय, असं 21 दिवस चाललेलं होतं. आणि 21 दिवसात ते 21 अध्याय दासगणू महाराजांनी लिहिले. पुढचा अध्याय लिहिण्याआधी आधीचा अध्याय गजानन महाराजने शेगाव आणि परिसरातल्या लोकांना ऐकवलं त्यांनी. अशी फार थोडीच, म्हणून या चरित्राचा एवढा प्रभाव पडतो. चरित्र काही कमी संतांची आहेत का हो, पण काही संतांच्या चरित्रांचा प्रभाव पडतो. आणखीन एक चरित्र सांगण्यासारखं आहे की ज्याच्यावर अनेकांना प्रभाव पडलेली मंडळी इथे आहेत. बाबा बेलसरींनी लिहिलेलं महाराजांचं चरित्र, गोंदवलेकर महाराजांचं. त्या चरित्राचं वैशिष्ट्य काय, म्हणजे गजानन विजयपेक्षाही एक पाऊल पुढे असं एक वैशिष्ट्य आहे त्या ग्रंथाचं. महाराज गेले 1913 साली आणि हा ग्रंथ प्रसिद्ध झाला 1960 साली. कुठला, महाराजांचं चरित्र. त्यावेळेला सुद्धा अनेक माणसं जिवंत होती, गोंदवलेला शेकडो माणसं होती, उत्सवाला वगैरे यायचे, महाराजांच्या आठवणी सांगायचे. अशा आठवणी गोळ्या केल्या कोणी, बाबांनी, आणि त्या आठवणी लिहिल्या. महाराज तात्यासाहेब केतकरांच्या तोंडातून बोलत होते, म्हणजे महाराजांचा संचार तात्यासाहेब केतकरांच्यात व्हायचा. तुम्हाला वाटेल ही काय बुवाबाजी आहे का, अशा तक्रारी गेल्या ना कोर्टात सुद्धा, वकील आले बघायला ही बुवाबाजी आहे का. दर रविवारी प्रवचन असायचं आणि महाराज बोलायचे तात्यासाहेब केतकरांच्यातून. समोर एक पेटी असायची, लोक त्याला आता प्लॅनसेट वगैरे काही म्हणतात. त्या पेटीवर सगळी अ पासून न्य पर्यंत अक्षर आणि 0 पासून 9 पर्यंतचे अंक, काचेची पेटी, त्याच्यावर एक कॉईन, नाणं ठेवलं जायचं. ते नाणं वगैरे सगळं गोंदवलेलं पाहायला मिळतं. आणि त्या नाण्यावर ते बोट ठेवायचे आणि इतकं वेगात ते नाणं फिरायचं, लक्षात ठेवा. आणि श वर आलं की ते नाणं थांबायचं. श म्हणजे शरण, शरणागती. तुझी शरणागती मी स्वीकारलेली आहे. आता तू तात्यासाहेब केतकर राहिलेला नाही आहेस, आता तू गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज झालेले आहेस, बोलायला सुरुवात कर. आणि नंतर ते ज्या ह्याच्यावरून फिरायचं त्याचे शब्द झाले ती प्रवचन आहेत. हे लक्षात घ्या. आता तात्यासाहेब केतकरांच्या तोंडून प्रवचनं ही बुवाबाजी आहेत. म्हणून पहिल्यांदा एक DYSP आले, फौजदार आले पोलिसातले, ते बुवाबाजीची व्याख्या पाठ करून आले होते. बुवाबाजी म्हणजे काय तर बघितलं तर तिथे कोणी एक फूल सुद्धा ठेवलेलं नाही आहे, मूठभर तांदूळही ठेवलेले नाही आहेत, उजवातीचा अगरबत्तीचा पुडाही आणलेला नाही आहे, पैसेही ठेवलेले नाही आहेत. येण्यापूर्वी अशांत अस्वस्थ असलेली माणसं ते प्रवचन ऐकल्यानंतर जाताना स्वस्थ, तृप्त, शांत होत आहेत. एक्सचेंज काहीच नाही आहे, एक्सचेंज फक्त प्रवचन आहे. हे लक्षात घ्या. तो म्हणलं इथे बुवाबाजी काय चालली आहे, इथे काहीच नाही चाललं. बरं, कोणी सगळेजण एकमेकाला नमस्कार करतायत, इथे बुवाबाजी नाही. कोणीतरी आता बाबा बोलायला लागतील वगैरे, कोणी अनाऊन्स करणारा शिष्य नाही आहे, काही नाही आहे. ही कसली बुवाबाजी. फौजदार, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनुग्रह घेऊन परत गेलेला आहे. तो म्हणला मी हे निराळा आहे, मला आवडलं. जज झालेले आहेत कोर्टाचे बघायला, त्यानेही तोच अनुभव आला. अरे इथे पैशाचाच व्यवहार नाही आहे, वस्तूंचा व्यवहार नाही आहे, व्यवहार आहे फक्त शब्दांचा. आणि लोक प्रश्न विचारायचे ना महाराजांना त्यावेळेला, आणि महाराज प्रश्नांना उत्तर द्यायचे. उत्तरं देता देता प्रवचनं झाली ती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय की बुवाबाजी नाही आहे, हा एक निराळा प्रकार होता. आणि महाराजांनी ज्या वेळेला ते गेले त्याच्या आधी काही महिने महाराज सांगत होते की आता काळ फार भयंकर येणार आहे. आणि त्या भयंकर काळाचं त्यांनी केलेलं वर्णन
हे त्यांच्या चरित्रात शेवटचे 6 महिने याच्यात दिलेलं आहे त्या ग्रंथात. आणि ते वर्णन म्हणजे आज जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याचं चित्र आहे, ते सौम्य चित्र आहे. आपल्याकडे फार भयंकर घडतंय त्या मानाने, पण त्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं आता काळ बदलणार आहे. ते परत परत विचारायचे की पेपर आलाय ना, केसरी यायचा त्यावेळेला, केसरी आठवड्यातून 2दा कधी 3दा घेऊन यायचे. महाराज क्वचित चष्मा घालून, तो चष्मा वगैरे सगळं आपल्याला बघायला मिळतो, क्वचित वाचायचे, जरा वाचून दाखवा रे, बघा कुठे युद्ध सुरू झालंय का. हा प्रसंग केव्हाचा? डिसेंबर 1913 युद्ध सुरू झालंय का? महाराज तुम्ही कुठल्या युद्धाबद्दल बोलताय? तुकाराम सांगून गेलेत ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगात युद्ध चालू आहे, एक वेळ नसेल, पण मनात कायम युद्ध चालू आहे ना. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय एम ॲट वॉर विथ माय सेल्फ. मी स्वतःच्या मनात एवढं युद्ध चालू ठेवलंय आणि जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. लक्षात ठेवा, हे किती चुकीचं आहे. म्हणून आपण शांती नावाची एक गोष्ट बघितली होती, दीर्घ कथा, परत कधीतरी बघूया पुन्हा. पण हे लक्षात घ्या की ज्या वेळेला हे चरित्र घडत होतं महाराजांचं, युद्ध महाराज म्हणत होते सुरू व्हायला पाहिजे, हे युद्ध भयंकर असेल. अरे राम रावणांचं युद्ध काही नाही, महाभारतातलं युद्ध काही नाही, अशा प्रकारचं युद्ध असेल आणि युद्धानंतर जग बदलेल. त्या बदलणाऱ्या जगाचं जे वर्णन महाराजांनी सांगितलं, जे त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे, त्याच्यापेक्षा भयंकर आज परिस्थिती आहे. आणि त्याच दिशेनं तो बदल होत गेलेला आहे. महाराज गेले डिसेंबरच्या शेवटी, 22 डिसेंबरला गेले 1913, आणि मे 1914ला म्हणजे महाराज गेल्यानंतर 6 महिन्यात पहिलं वर्ल्ड वॉर सुरू झालं की हो. पहिलं महायुद्ध 5-6 महिन्यात. आणि महायुद्ध म्हणजे अनेक देश, पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध काय, पानिपत, आपण कुरुक्षेत्र, तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. लाखो लोक आले तरी तेवढे. हे सगळं जग, त्याला जगयुद्ध म्हणतात आपण, विश्वयुद्ध, वर्ल्ड वॉर. आणि वर्ल्ड वॉर नंतर जग बदललं, पहिल्यापेक्षा दुसऱ्या. खूप सांगण्यासारखं आहे, पण हे महाराज चरित्र हे महाराजांनी सांगितलं. पण त्यांनी जे सांगितलं आहे ते आपल्याला आजच्या दोन्ही प्रसंगात महत्त्वाचं आहे. ते काय म्हणाले की मी आता जाईन, देह माझा जाणार आहे, 12 वर्षांनी मी पुन्हा येणार आहे. 12 वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही आहे, 1925. 12 वर्षांनी मी पुन्हा येणार आहे, पण त्यावेळेला मी सूक्ष्म अवतार घेणार आहे. कारण या महायुद्धानंतर जे शत्रू असतील ते सूक्ष्म शत्रू असतील. म्हणजे काय, त्या युद्धापूर्वीची युद्ध होती घोड्यावरून वगैरे, आपण बघतो ना निरनिराळी युद्ध, पेशव्यांचं वगैरे, मराठ्यांचं युद्ध, हे आधीची युद्ध आहेत. तिथे मला शत्रू समोर दिसतो. आज भ्रष्टाचार हा मनातला शत्रू आहे. जोपर्यंत मनात सुधारणा होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार, किती भ्रष्टाचारानं शिक्षा दिली तरी नवीन भ्रष्टाचारी जन्मणारच आहे. कारण भ्रष्टाचारी मनाची वृत्ती आहे. मी हिंसा, जोपर्यंत मनातली हिंसा, आणि म्हणून म्हणतात सगळे जे बदल आहेत ना ते शिक्षणाच्या माध्यमातून होते. कायदे पास करून बदल होणार नाही आहे, शिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यासाठी जग भारताकडे बघतंय. कारण भारतातल्या गुरूंनी आणि साधू संतांनी जी शिक्षण दिलेली आहे ऋषीमुनींनी, त्याला तोड नाही हो. आणि जसा काळ बदलतोय तशी ती शिक्षण जास्त जास्त उपयुक्त आणि सुसंगत म्हणजे रेलेव्हंट अशी घडलेली आहे. मी माझ्या जीवनावरूनच फक्त सांगतो, जर हा अभ्यास समजा मी 40 वर्ष करतोय, 10-10 वर्षाचे जर 4 तुकडे केले तर तीच गीता मला निराळा अर्थाच दिसतो आणि जास्त महत्त्वाचा वाटतो. काळ खूप बदलला आहे. 40 वर्षापूर्वी गोवा खूपच चांगला होता हो, गोवा खूपच चांगला होता. हे एवढं अर्बनायझेशन झालेलं नव्हतं. पणजी होती, आज जाऊन बघा तिथे. आणि परवरी मुख्य म्हणजे परवरी होती. आज काय हो फार काही उरलेलंच नाही आहे तिथे. गोव्यातलं काही उरलेलं नाही. एक भाषा आपली बोलली जात नाही. सगळं विचित्र झालेलं आहे. पण हा काळाचा व्यवहार घडणारच होतं आणि तसं ते घडलं. मुद्दा काय आहे की ते ग्रंथ त्यावेळेला जे वाचत होतो, त्या संतांची चरित्र जे करत होतो, त्यावेळेला जी उपासना करत होतो, तीच उपासना आता जास्त उपयोगी आहे. ती जास्त करायला पाहिजे. त्यावेळेला ध्यान केलं नाही केलं, मानस पूजा केली नाही केली. आज नाही आहे. आज रोज मानस पूजा करायला पाहिजे. दिवस शांत जायचा असेल,
मन शांत ठेवायचं असेल, रोज ध्यान केलं पाहिजे. आजची परिस्थिती अशी बदललेली आहे. म्हणून बंकटलाल आणि भास्कर या 2 भक्तांचे जे प्रसंग आहेत तो आजचा अध्याय आहे. पहिल्यांदा बघूया पहिला जो प्रसंग आहे तो, आणि तिथे आपण नेहमीप्रमाणे काही ओव्या वाचूया. पण एक लक्षात घ्या, पिंपळगाव नावाची 4 गावं बुलढाणा जिल्ह्यात आहेत. 4 गावं बुलढाणा जिल्ह्यातच शेगाव आहे. हेही लक्षात ठेवा. विदर्भ डिस्ट्रिक्ट बुलढाणा शेगाव, तिथे जवळपासच हे प्रसंग घडलेले आहेत. 4 गावं आहेत. मग त्यातल्या कुठल्या गावी प्रसंग घडला? अगदी सोपा आहे ना. जिथे नदीच्या काठी शंकराचं मंदिर आहे ते काही प्रत्येक पिंपळगावात नाही आहे. म्हणून पिंपळगाव राजा नावाचं एक गाव आहे. तिथे मेहकर राजा वगैरे अशा गावाची नाव आहेत. पिंपळगाव राजा त्या ठिकाणी हा प्रसंग घडलेला आहे. तिथे शिवाचं मंदिर आहे हेमाडपंती. हे पुढे शब्द येणार आहेत, आपण वाचणार. हेमाडपंत नावाचे एक आर्किटेक्ट, स्थापत्य विशारद असं म्हणतात त्याला, आर्किटेक्ट, त्यांनी एक तंत्र शोधून काढलं होतं. चुना वापरायचा नाही, सिमेंट नव्हतंच त्यावेळेला, पण काही वापरायचं नाही, दगडात दगड घालून मंदिर बांधायचं. पूर्वी आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला बेंचेस वर्षानुवर्ष टिकायचे. आता तर प्लास्टिकचे किंवा धातूचे मेटेलचे असतात, तो भाग निराळा आहे. पण लाकडाचे कसा बदल झाला. त्यावेळेला याच्यात ते लाकूड घालायचं असेल तर या लाकडाला खाच केली जायची आणि त्याच्यात दुसरं लाकूडच घातलं जायचं, खेळा मारला जायचा नाही. लाकूड आणि खेळात फरक काय आहे की थंड झालं, खेळा धातू आहे तो लवकर थंड होतो, त्यामुळे लाकूड थंड होत नाही, गॅप पडती आणि बाक हालायला लागतो. पूर्वीच्या खुर्च्या वगैरे बघा ना, टेबलं वगैरे, कारण का लाकूड आणि खेळा यांचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन त्यांचे रेट्स निराळे आहेत. अगदी सहज पूर्वी लाकडातच लाकूड घालून फर्निचर केलं जायचं, तसं दगडात दगड घालून दगडाला होल पाडा आणि तुम्हाला जो बीम घालायचा आहे ज्याला तुळई म्हणतो तर त्याच्यातूनच तो घाला. त्याला हेमाडपंत म्हणतात. आपल्याकडे सुर्लाचं जे मंदिर आहे ना, तांबडी सुर्लं, ते हेमाडपंथी मंदिर आहे. आता जे पडझड झाली होती ती काही हेमाडपंथी नाही आहे, हे आपलं रिनोव्हेशन आहे ना, ते आपण आपल्या पद्धतीने केलं आहे. पण तरीसुद्धा जे मुख्य मंदिर आहे मुद्दामून बघा, दगडात दगड, आणि ते मंदिर प्राचीन इतकं छान दिसतं, हो छान दिसतं. एक सहज सांगतो, हा पॉलिटिकल रेफरन्स नाही आहे, पण ज्यांचं नाव राष्ट्रपती म्हणून सुचवलं गेलं आणि ज्या राष्ट्रपती होतील त्यांना कल्पनाही नव्हती आपलं नाव, आणि कुणाला माहीत होतं हे नाव सांगा बरं. उच्चारता सुद्धा येत नाही लोकांना नाव. त्यावेळेला त्या शंकराचं मंदिर झाडत होत्या आणि ती दाखवली ना फिल्म, शंकराचं मंदिर झाडत होत्या. काहीतरी असेल नंदीच्या बाजूचं जमीन झाडताना त्यावेळेला बातमी आली की तुमचं नाव राष्ट्रपती पदासाठी, आणि रुलिंग पार्टीने सुचवलं म्हणजे राष्ट्रपती म्हणून निवडून येणार आहे. त्यांनी लगेच ते झाडणं संपल्यानंतर नंदीला अशा पद्धतीने धरलं. ओरिसातली घटना आहे ही. या बाई म्हणलं तर आदिवासी आहेत. आपली कल्चर ही आसे तू हिमाचल एक कशी आहे याचं उदाहरण आहे. शंकरासमोर नंदी आणि नंदीचं मंदिर. शंकराचं मंदिर नाही असं एकही अरण्य नाही आहे, लक्षात ठेवा. एकही रान नाही आहे, रानात स्वयंभू शिवलिंग आढळतात आपल्याला. तसं हे शिवलिंग हेमाडपंथी मंदिरातलं एक शिवलिंग, आणि त्याच्यासमोर गजानन महाराज दिसले. मगाशी सांगितलं ज्या गुराख्यांना दिसले त्यातला करमळे नावाचा एक गुराखी 1996 पर्यंत जिवंत होता. त्या गुराख्यांचं मी तुम्हाला सांगतोय, आपण वाचूया ना. सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे अजित अद्वया ही ओवी आपण वाचली होती. सच्चिदानंदा करुणालय म्हणजे कुणाला सांगितलंय? आत्तापर्यंत कधी विठ्ठलाचं वर्णन नसतं, कधी रामाचं वर्णन नसतं. हे कुणाचं आहे? हे परब्रह्माचं वर्णन आहे. अज, ज्याला जन्म झालेला नाही. रामाचे कृष्णाचे जन्म झालेत की हो, विठ्ठल वगैरे सुद्धा आपण जन्म झालाय म्हणतो ना, पण अज आणि अजित जो जन्मलेलाच नाही तो जिंकला कसा जाणार आहे? अजित, जित नाही तो अजित. अद्वय, दुसरं नाहीच आहे काही. ब्रह्म म्हटल्यानंतर सगळीकडे ब्रह्म आहे, दुसरं काहीच नाही आहे. अशा सच्चिदानंदा करुणालया. तू देवालय जसं असतं तसं करुणालय, सुंदर शब्द आहे. करुणेचं मंदिर आहेस तू. दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, लक्षात ठेवा.
नाही कोणता अधिकार, हे दासगणू म्हणतात, तर आपण काय काय म्हणायला पाहिजे सांगा बरं. नाही कोणता अधिकार. दासगणूंना संत म्हणतात. त्यांनी इतर संतांची चरित्र यापूर्वी लिहिलेली आहेत. ते स्वतः नाही का म्हणत की सगळ्या संतांची चरित्र मी लिहिली, हा संत मात्र मागे राहिला की ज्या संताला मी बघितलं होतं एकदा. मग ते सांगतात की आधी माळ ओवल्यानंतर मेरुमणी, तसं हे मेरू चरित्र आहे, हा मेरुमणी आहे माझ्या चरित्रातला, असं ते म्हणतात. कारण साई सच्चरित्र त्याच्यावर प्रवचन करून शिर्डीचं वैभव वाढवलं या दासगणू महाराजांनी. पण साई सच्चरित्र दाभोळकरांनी लिहिलेलं आहे, दासगणूंनी लिहिलेलं नाही आहे. दासगणूंनी चरित्र लिहिलं गजानन महाराजांचं. आज शेगावला जी गर्दी दिसते, शेगावचं जे वैभव दिसतं, ते दासगणू महाराजांमुळे. कारण हे सगळे महाराज गेल्यानंतर 5-6 जण येत नव्हते आरतीला. एरवी साईबाबा असताना 500 म्हण 600 जण. आता कशाला जायचं शिर्डीला? आता बाबा कुठे? आणि तुम्ही बघा नाथांच्या चरित्रात तो प्रसंग सांगितला जातो, ज्यावेळेला नाथ म्हणतात माझ्या स्वप्नात ज्ञानेश्वर आले आणि त्यांनी सांगितलं ज्या झाडाच्या खाली माझी समाधी आहे त्या झाडाची मुळी वाढली आहे आणि मला गळफास बसतोय, तू काय कर, ती मुळी येऊन कापून काढ आणि मला मोकळा श्वास घेऊ दे. ते ज्यावेळेला आले पैठणून आळंदीला, त्यावेळेला आळंदीच्या लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरांची समाधी माहीत नव्हती. कल्पना करा तुम्हाला. कारण ज्ञानेश्वरांचा संप्रदाय कुठे झाला? रामदासांचा संप्रदाय सुरू झाला. तुकोबांची समाधी, तुकोबांचा देहच मिळालेला नाही आहे. मुक्ताईची समाधी, मुक्ताईचा देहच मिळालेला नाही आहे. ती प्रतीक आहे. म्हणजे तुकाराम देहूला झालं ना जीवन त्यांचं देहूला गेलं. मुक्ताई गेली ते ऐदलाबाद, त्याला तर मुक्ताई नगर म्हणायला लागले. तिथे तिची समाधी प्रतीक आहे. त्याच्या खाली त्यांचा देहही नाही आहे किंवा त्यांच्या राखही ज्याला म्हणतो अस्थिही नाही आहे. अशा या समाधी आहेत 2, मुक्ताईची आणि तुकारामाची. गजानन महाराजांची समाधी, त्यांचा देह ठेवला म्हणजे ठेवावा लागला. कारण ज्यावेळेला त्यांनी सांगितलं हा गणपती तुम्ही ऋषी पंचमीला बुडवा, विसर्जन करा, तो प्रसंग शेवटी आपण बघणार आहोत. आषाढीला सांगितलेला आहे. म्हणजे आषाढानंतर भाद्रपदात, म्हणजे आषाढ श्रावण भाद्रपद 2 महिने आधी जवळजवळ त्यांनी सांगितलेलं आहे मी या दिवशी जाणार आहे. गेले, पण ते समाधी लावून बसायचे ना, तोच प्रसंग आपण आता बघतोय. अनेकदा त्यांनी अशी समाधी लावलेली आहे की कळलं नाही हे जिवंत आहेत का काय आहेत. त्या गुराख्यांना सुद्धा कळलं नाही अरे जिवंत आहे का मेला आहे. एक गुराखी म्हणतो बसलाय म्हणजे मेलाय कसा, मेलेला पडायला नको का. दुसरा शरीराला हात लावतो अरे अंग गरम आहे म्हणजे मेलेला नाही आहे. तसं गजानन महाराजांच्या वेळेला झालं. एक वैद्य आले बघण्यासाठी. ते म्हणाले ही महासमाधी जरी असली तरी त्यांनी इच्छा काय व्यक्त केली, माझं विसर्जन करा. त्यांच्या टाळूला इथे वरती उष्णता होती. ते म्हणाले तुम्ही लोणी ठेवा, ते वितळेल म्हणजे ते जिवंत आहेत. पण त्यांनी सांगितलं ना ही महासमाधी आहे आपण, आणि म्हणून त्यांना जाळलं नाही. हो, दहन कसं करायचं, ते जिवंत आहेत. पण त्यांची इच्छा आहे. मग एका अर्थाने ती संजीवन समाधीच आहे. जिवंतपणी त्यांना त्या गार म्हणजे खाली बांधलेली खोली, तळघर, त्या तळघरात उतरवलं आणि मग त्या समाधीचं वर्णन आपण नंतर वाचूया. पण लक्षात घ्या गजानन महाराज हे संजीवन समाधीच आहे. ते इथे काय झालं, त्याला सांगितलं दासगणू लागला पाया, आता अभय असू दे, मी हीन दीन पातके नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. दासगणू महाराज खूप जगले. 95 वर्ष, जवळजवळ 92-94 वर्ष जगले. पण त्या काळात 60 नंतर दृष्टी कमी व्हायची, बऱ्याच जणांची स्मृती कमी व्हायची. हे संत होते म्हणून यांची स्मृती नाही कमी झाली, पण त्यांना दिसणं कमी झालं, त्यांना शरीराची शक्ती कमी झाली. आणि म्हणून ते सतत म्हणतात की माझा देह गोदातीरी पडू दे, गोदातीरी पडू दे. त्यांना गोदेचं आकर्षण. पण गोदातीरी पडला नाही, पंढरपूरलाच ते गेले. पण एक गंमत बघा, त्यांची इच्छा काय होती की एक मोठा संत त्याची ज्या दिवशी समाधी असेल, त्याची पुण्यतिथी असेल, त्याच दिवशी मला मरण यावं, म्हणजे माझी स्वतंत्र पुण्यतिथी करावी लागणार नाही. आणि हे ज्ञानेश्वरांचे सुद्धा भक्त. तर त्यांनी ज्ञानेश्वरांनी जी समाधीची तिथी निवडली, ज्यावेळेला ज्ञानेश्वर जिवंतपणे त्या समाधीत उतरले, कार्तिक वद्य त्रयोदशी, त्या कार्तिक वद्य त्रयोदशीला एकाला यांनी देह ठेवला दासगणू महाराजांनी. म्हणून दासगणू महाराजांची पुण्यतिथी लोकांच्या लक्षातच येत नाही, कारण त्यावेळेला ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणतो मी कार्तिक वद्य त्रयोदशी.
हे फार मोठा माणूस आहे होता. पण ज्या वेळेला लाचार झाले, म्हणजे मला दिसत नाही नीट, मला ऐकू येत नाही नीट, माझा म्हणजे हे अशा वेळेला मला तू आता पाव. कुणाला प्रार्थना केली? अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया. हे महत्त्वाचं आहे. परी अत्यंत. आता मी जरी हीन असलो तरी माणूस जितका हीन तितका तो त्याचा लवकर उद्धार करतोस. हे फार महत्त्वाचं आहे. आता एखादा मुलगा पोलिओ एफेक्टेड आहे. आता पोलिओ लोकांना ट्रिपल वगैरे घेतो म्हणून होत नाही, पण एक रोग झालेला आहे, किंवा हल्ली आपण म्हणतो ना निरनिराळ्या प्रकारचे मेंटल डिसीजेस, त्याला दिव्यांग वगैरे म्हणतो, पण मेंटल रिटार्डेड आहे, मंदमती आहे, त्याच्यावर आईचं जास्त प्रेम असतं. कारण आईला माहीत आहे माझ्याशिवाय ह्याला दुसरा आधार नाही आहे. मग तू आई आहेस ना माझी, पुढे तर आई म्हणलं आहे त्यांना गजानन महाराजांना, तर तू काय कर, मला जवळ कर, मी मुलगा आहे तुझा, मला तुझ्याशिवाय आधार नाही आहे, आणि मी लाचार होऊन तुझ्याकडे आलेलो आहे, मी हीन आणि दीन आहे. आणि तिथे त्यांनी उदाहरण दिले, मगाशी तुम्हाला सांगितलं ते वाकडी चंद्रकोर शंकराच्या डोक्यावर असल्यामुळे त्या वक्रतेला पूर्णतेपेक्षा जास्त महत्त्व आलं. शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर द्वितीयेची आहे, शुद्ध द्वितीया, आणि ती वाकडं म्हणजे काय? पूर्ण चंद्र आपल्याला बरा वाटतो, नमस्कार करो असं वाटतो, की वाकड्या चंद्राला लोक नमस्कार करायला लागले कारण तो शंकराने डोक्यावर धारण केला. आता विभूती म्हणजे काय हो? चितेचं भस्म आहे. आता चितेची राख काय हो त्याच्यात, पण शंकराने लावल्यामुळे ती भस्म झाली. म्हणजे तुझा एवढा महिमा आहे की माझ्यासारख्या सामान्य माणसाचा तू जर उद्धार केलास तर तुला ते शोभण्यासारखं आहे. बघा, परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लावेली खरी विभूती की शंकराने. शंकराने कशा कशाला वस्त्र म्हणून त्यांनी काय वाघाचं चामडं, आता मेलेल्या वाघाचं चामडं शंकराने वस्त्र केल्यामुळे ऋषी आपल्या उपासनेसाठी वापरायला लागले. व्याघ्रासनं, मृगाजिन, हरणाचं कातडं, अरे शंकराने त्या मेलेल्या वाघाच्या कातड्याला केवढं मोठं, आपण ज्याला रेशमी वस्त्र म्हणतो त्याच्यापेक्षा पवित्र करून दिलं. रुद्राक्ष काय होती? वाळलेली फळं. शंकराने त्याला अलंकारापेक्षा जास्त महत्त्व दिलं. आत्ता सांगितलं ती वाकडी चंद्रकोर, हे चितेचं भस्म, शंकराने या सगळ्याला महत्त्व दिलं. कारण खरा मोठा असतो त्याच्याजवळ जो राहतो किंवा तो जी वस्तू वापरतो त्याला महत्त्व येतं, त्याला महत्त्व येतं. मग माझ्यामुळे तुला महत्त्व येणार आहे, तू थोर आहेस आणि मी अत्यंत हीन आहे, माझा उद्धार कर. सर्व लाड लेकरांचे. आणि सगळे महाराज नेहमी म्हणायचे की अनेक प्रकारची नाती जोडता येतात. अर्जुन हा कृष्णाचा सखा होता, मित्र, ते मैत्रीचं नातं जोडता येतं, पण त्याला अर्जुन व्हायला पाहिजे ना. हनुमान हा रामाचा दास होता, बरोबर. मीरा ही कृष्णाची पत्नी होती, ती तेच म्हणते माझा पहिला पती कृष्ण आहे, आणि सासूला विचारते ना तेव्हा सासू घराबाहेर काढते. तुम्ही मला म्हणता ना की पतीला परमेश्वर मान, मी परमेश्वराला पती मानला तर काय बिघडलं? असं की सासूला अशी उत्तर आवडत नाहीत. आणि म्हणाली मी पहिल्या रात्री पतीला सांगितलंय की माझं शरीर मी सगळी सेवा करणार आहे, पण माझं मन मी कृष्णाला दिलेलं आहे. पतीला ते एवढं पटतं की ती राजवाड्यातच त्याला कृष्ण मंदिर बांधून देते. कृष्ण मीरेची पहिली जी कृष्ण भक्ती आहे ते वाड्यात तो भोज होता, राणा भोज, त्यांनी मंदिर बांधून दिलं मीरेला. पण नंतर मात्र तिला बाहेर काढल्यानंतर विषप्रयोग झाला, बऱ्याच गोष्टी, मीरेचं कथानक आपल्याला माहीत आहे. म्हणून माता ती पुरवीसाचे, लेकरांचे सगळे लाड आई पुरवते, त्यातल्या त्यात पुरवते. माझ्याकडे आज पैसे नाहीत, उद्या आले तरी आणि मी एवढंच देणार आहे, तो श्रीमंताचा मुलगा आहे, पण उद्या तुझ्या शाळेची इन्स्पेक्शन आहे ना, मी तुला काय दिलं हे इन्स्पेक्टर सांगतील, तुला विचारायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी शाळेची इन्स्पेक्शन, इन्स्पेक्टर त्या हेडमास्टर क्लास टीचरला विचारतात की असा कोण विद्यार्थी आहे का 100% अटेंडन्स? हो आहे की आमच्याकडे. असा कोणी विद्यार्थी आहे का की त्याचा सगळ्यात कमी अटेंडन्स आहे की? आणि ते दोघेही आले होते, म्हणाले 100% अटेंडन्सवाल्याला इकडे आणून उभा करा आणि सगळ्यात कमी अटेंड इकडे उभा करा. इकडे जो उभा केला होता तो श्रीमंत सावकाराचा मुलगा होता, त्याचे दात किडलेले होते, त्याचं कधी डोकं दुखायचं, शाळेत यायचं नाही, कधी कान दुखायचा, शाळेत यायचं नाही, कधी पोट दुखायचं, शाळेत यायचं नाही. पण जरीची टोपी, अंगठ्या, मुदी हे लक्षात ठेवा खरं, पण गैरहजर बऱ्याच वेळेला. आणि हा साधा
इस्त्रीचे कपडेच नाही पण हेल्दी. त्यावेळेला त्या इन्स्पेक्टरनी क्लासला प्रश्न विचारला, दागिने कुणी घातलेले आहेत जास्त? अर्थातच या बाळूनं, कारण तो सावकाराचा मुलगा आहे. बघा ना, गळ्यात त्यांनी हार घातलेला आहे, मनगटात घातलेला आहे, बोटात घातलेला आहे, यांच्याकडे काय काहीच नाही आहे. आता मला सांगा, खरा दागिना कुठला? दागिने घालून सुद्धा रोज शाळेत येता येत नाही आहे, हा खरा दागिना का दागिने नसताना सुद्धा येतो आणि शाळेतला आदर्श विद्यार्थी होतो? आरोग्य हा खरा दागिना आहे. हेल्थ इज वेल्थ. लोकांना पटलं आणि भाऊनी मान खाली घातली आणि म्हणला, उद्यापासून प्रकृती सुधारेल, पण तोपर्यंत हे सोन्याचे दागिने काढून ठेवतो. खरा दागिना हेल्थ इज वेल्थ हा मुद्दा आहे ना. म्हणून लेकराचे लाड तू पुरवतेस ना, माझे दासगुणचं ओझं तुझ्या खांद्यावर. आईच्या खांद्याशिवाय दुसरा खांदा कुठला आहे पहिल्यांदा सांगा बरं. म्हणून गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, रडता पडता घेई उचलोनी कडेवरी. तुम्हाला सांगतो, आई वडील दोघंही ऑफिसमधून एकाच वाहनात बसून येतात, कधी 2 व्हीलर तर कधी 4 व्हीलर. दोघं जण एकदम येतात, बाबा म्हणत धावत येतं पोर, जे मातीत खेळलेलं आहे, लोळलेलं आहे. बाबांचे कपडे, ते टाय वगैरे, हे आधी त्याला स्वच्छ करा रे, मग मी त्याला घेतो. पण त्यावेळेला आईचेही कपडे, ऑफिसमध्ये गेलेले आहे, साडी, ये रे माझ्या बबड्या वगैरे म्हणून घेते ना ती. आई देहाकडे बघतच नाही. आईला मूल म्हणजे वात्सल्य दिसतं ना. तशी तू माझी आई आहेस ना, हे सद्गुरुनाथा किंवा हे परमेश्वरा, माझे लाड पुरव, मला आपला म्हण, माझे सगळे दोष आहेत ते स्वीकार दासगुणूला. म्हणून माझं ओझं तुझ्या खांद्यावर आहे हे माते. आता गजानन महाराज पिंपळगावला निघून का गेले याचं एक कारण सांगितलं. संत खरा चांगला कुठला हे ओळखायलाही खूप चांगलं आहे. बघा काय म्हणतात, गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी. कारण त्याच्या आधी चमत्कार घडलेत ना, त्यांचं चरणतीर्थ लावलं, जानराव देशमुखाचे प्राण वाचले, हे झालेत ना चमत्कार. त्यामुळे गजानन महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर. बघायला यायला लागले लोक, रोज यात्रा नित्य नवी, निरनिराळे लोक येतात, बसेस भरून जातात. तुम्हाला सांगतो, सगळे संत सारखे, मी संतांबद्दल सांगत नाही आहे, पण एखादा संत जर आपल्याला आला दूरचित्रवाणीवरून, म्हणजे टी व्हीवरून, त्याला मराठी शब्द अवघड वाटतो ना, दूरचित्रवाणी टी व्हीवरून जर दाखवलं ना. आता एक लक्षात, बाळू मामा किती जणांना माहीत होते, पण आज गोव्यातल्या अनेक बसेसवर बाळू मामांचा आशीर्वाद माहीत झाले. अगदी तुम्हाला सांगतो, ते आपल्याला जेजुरी माहीत होती, पण जेजुरीला किती लोक जात होते. तो जेजुरीवरती आली ना सिरियल, की तो सगळा त्याच्यातून बायका आणि ते मजादार असे, संपतच नव्हती ती सिरियल, माहीत आहे ना. जेजुरीला केवढी गर्दी वाढली, कारण मल्हार हा जो प्रकार आहे ना, जय मल्हार, तो मल्हारी मार्तंड, त्याच्या कितीतरी शतकं आपण ऐकतोय, पण मल्हार लोकांच्या समोर आला, मल्हारी मार्तंडमधला तो या सिनेमामुळे आला. तसं रोज यात्रा नवी यायला लागली, कारण इथे तर जिवंत गजानन महाराज आहेत. बंकटलालला आनंद होता, त्याने आपला वरचा घराचा सगळा भाग, तो अत्यंत श्रीमंत होता, सधन होता. अजूनही मला वाटतं त्यांच्या पिढीतले लोक सधन आहेत. मोठं घर होतं, म्हणून भणभणीत वाटे सदन जे म्हटलेलं आहे. सदन म्हणजे घर आणि सधन म्हणजे श्रीमंत. त्याचं सदन मोठं होतं आणि तो सधन होता, पण त्याच्यापेक्षा त्याचं मन मोठं होतं बंकटलालाचं. आणि म्हणून त्याला गजानन महाराज दिसले ना, गजानन महाराज प्रकटले. बंकटलाला दामोदर आपण म्हणतो, 2 चतुर नर, पण बंकटलाल आधी आहे. पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत अनेक अध्यायात बंकटलालाचा उल्लेख झालेला आहे. म्हणून बंकटलाल हा आदर्श भक्त आहे गजानन महाराजांचा. आता बघा काय होतं, गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती कोठवर वर्णावी, पार न लागे तेचा, महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर. खरे साधू आहेत ते. एरवी महिमा वाढल्यानंतर काय, मग काय पाहिजे, नाही अंगठ्या पाहिजे, मुदी आवडते आमच्या सद्गुरूंना, मग 10 बोटात 10 मुदी झाल्या. आता सद्गुरूंची आवड बदलली आहे, त्यांना रेशमी वस्त्र आवडतात, आली रेशमी वस्त्र. हे नको, लोक आणायला लागले, लोक मिठाई आणायला लागले, फुलं आणायला लागले. हे गजानन महाराजांना नको होतं. त्याला उपाधी हा शब्द वापरलेला आहे. उपाधी म्हणजे कटकट.
नसती कटकट. प्रपंच म्हणला की 100 उपाधी आपण म्हणतो. कटकट आहे तो, व्याप आहे तो. आणि म्हणून ही कोठवर वर्णावी पहा. ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. अरे रान सगळीकडे ना, त्या रानात ते जायला लागले, घरात राहीनासे झाले. आणि सगळेजण झोपल्यानंतर उठायच्या आधी गजानन महाराज निघून जायचे. म्हणून महिना महिना तिकडेच राहावे रानात, वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे, चरित्र आपुले येतुले. इतकं सुद्धा आपलं चरित्र लोकांना कळू नये. बघा ना, त्यांचं नाव कोणाला माहीत आहे? साईबाबांचं नाव कोणाला माहीत आहे? आणि स्वामी समर्थांचं नाव कोणाला माहीत आहे? हे अवघड आहे. आपल्याला जरा काही झाल्यानंतर आपण आपलं नाव सांगतो, मधलं नाव सांगतो, आधीचं डॉ प्रा वगैरे सगळं घालतो. हे आपली या उपाधी वाढवतो. PhDला उपाधी म्हणलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची उपाधी शिक्षण क्षेत्रातली कुठली असेल तर PhD. मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही आध्यात्मिक मॅगझिन वाचताय ना, तर अनुक्रमणिका काढा आणि त्याच्यातले लेखक वाचा. आणि लेखकाचं डॉ असं असेल म्हणजे डॉक्टर हा, डॉक्टर तो वाचू नका. खरं तुम्हाला कळतं, डॉक्टरांबद्दल मला विरोध असेल. हे PhD डॉक्टर आहे, हे इंजेक्शन देत नाहीत, पण त्यांनी ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला डॉक्टर, तुकारामावर अभ्यास केला डॉक्टर. हे असे डॉडा. त्यांचे लेख चांगले असतात हो, पण त्यांना वारीचा अनुभव कुठे सांगा बरं? त्यांना संतांचा अनुभव कुठे नाही आहे. मी ज्ञानेश्वरीवर PhD केली आणि माझ्या हाताखाली 10 जणांनी PhD केल्या, पण मला ज्ञानेश्वरी समजली का जीवनाच्या दृष्टीने? तर नाही. आपल्या गोव्यात सुद्धा उदाहरण आहे ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास. पण ज्या वेळेला अचानक मुलगा जातो त्यावेळेला 6 महिने डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी व्यक्ती होतात त्या. नाही, कसले ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा. अक्षरशः एक चांगले कीर्तनकार अजूनही आहेत. ते हजारो लोक त्यांची कीर्तन ऐकायला जमतात. त्यांचा ही घटना वाईट आहे, पण मी जर कीर्तन सांगतो, मला जर तुकाराम कळलेले आहेत, तर मी किती खड्ड्यात जायचं. तो आपल्या वडिलांचा माईक ॲडजस्ट करत असताना प्रचंड करंट आला. म्हणून आम्ही नेहमी सांगतो माईक ऑफ करा आणि ॲडजस्ट करा. आणि तो तिथे शॉकनी सगळ्यांच्या देखत मेला ना. मेल्यानंतर तो इलेक्ट्रिसिटीच्या शॉकनं मेला, पण वडिलांना दुसरा शॉक बसला आणि त्याच्यातून वडील बाहेरच येणार. कीर्तनं बंद, सगळं बंद, वारी बंद. हे कुठली कळले? मी त्या व्यक्तींची नावं सांगत नाही, कारण मला व्यक्ती महत्त्वाच्याच वाटत नाहीत, वृत्ती महत्त्वाची आहे. मी जर गजानन महाराजांचा भक्त आहे, मी जर कुठल्याही गुरुचा भक्त आहे, तर त्यांच्या चरित्रापासून मी काय शिकणार आहे? अरे जीवनातली कुठलीही अडचण, कुठलीही घटना चांगली किंवा वाईट, मी सहज इन माय स्ट्राईड म्हणतात ना, चालता चालता मी सहन करेन. काय डोकं धरून बसणार नाही वाईट घडल्यानंतर, आणि हे करत उडणार नाही जर चांगलं काही घडलं तर. मी शांत राहीन. हे शिकायचं आहे गीतेपासून, हे शिकायचं आहे ज्ञानेश्वरीपासून, आणि हे शिकायचं आहे दासगणू. आता उद्या वगैरे आपण दासगणूंच्या चरित्रातला एखादा प्रसंग बघूया जो अत्यंत मार्मिक आहे. दासगणू आपल्या काळात जगलेले आहेत ते, आपल्या काळात. आणि त्यामुळे लक्षात घ्या की श्रोते, परत श्रोते शब्द आला, आपण श्रोते होतो. आणि दासगणू वक्ते आहेत, लेखक नाही. लेखक म्हटला की वाचक आला. आणि लेखन वाचन कशी आहे? मी वाचतो एका वेळेला, तुम्ही वाचतात दुसऱ्या वेळेला. आता मी पारायण करतो मनातल्या मनात, माझं पारायण निराळं, तुमचं निराळं. पण श्रोते म्हणल्यानंतर एकाच वेळेला ते प्रवचन तुम्ही ऐकता, टी व्हीवरचे कार्यक्रम एकाच वेळेला बघता, श्रोते म्हणल्यानंतर. म्हणून श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. अवधारा म्हणजे अवधान देऊन ऐका. श्रोते, मी तुम्हाला सांगतोय, साधी गोष्ट वाटेल तुम्हाला. ते गेले घरातून निघून, कुणाच्या? बंकटलालाच्या. काय विशेष आहे? एका मंदिरात जाऊन बसले, काय विशेष आहे? काय विशेष आहे तेच आपण पाहतोय. लक्षात ठेवा की श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी. आणि सांगितलं ना, पिंपळगाव राजा फार नाही लांब नाही आहे गाव, ते शेगावपासून बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्येच आहे. तिथे ज्ञानगंगा नदी आहे. ज्ञानगंगा नदीच्या काठी ते हेमाडपंथी शिवालय म्हणजे शिव मंदिर आहे. तिथे हा प्रसंग घडलेला आहे. हा प्रसंग घडला त्यावेळेला गजानन महाराजांना येऊन किती वर्ष झालेली होती? 10 वर्ष झालेली होती. ते आले केव्हा? 1878 साली प्रकट झाले. आणि हे 1888 सालचा हा प्रसंग आहे.
हे का म्हणतोय की गजानन महाराजांची 10 वर्ष त्यांना तिथे सवय झालेली होती आणि अशा वेळेला त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. हेमाडपंथ तुम्हाला सांगितला. आणि या हेमाडपंथांनी मोडी आपण नाही हे मोडी म्हणतात ना, ती मोडी स्क्रिप्ट तयार केली. मराठीचं शॉर्ट हँड आहे ते. महाराज वगैरे मराठीत लिहायचे, सही मराठी. म्हणजे एकदा मी धरलं ना टाक की मी संपूर्ण पानभर लिहितो, मला पेन उचलावंच लागत नाही. अशी स्क्रिप्ट या हेमाडपंथांनी तयार केली. पण स्क्रिप्ट आहे, भाषा मराठीच किंवा कुठलीही भाषा असू दे, त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहिता येईल ती. ऐशा त्या शिवाच्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी. हा शब्द महत्त्वाचा आहे. गजानन महाराज साक्षात्कारी होते. साक्षात्कारी म्हणजे काय? त्यांच्या रूपानं त्या परमेश्वराचा साक्षात्कार लोकांना होत होता, कारण त्यांना आधी त्या परब्रह्माचा साक्षात्कार झाला होता. म्हणजे ते स्वतः साक्षात्कार झालेले होते आणि त्यांचं दर्शन हा साक्षात्कार होता. साक्षात्कार म्हणजे साक्षात आकार. आकार म्हणजे दिसतो तो आला आकार म्हणतात ना, नाही तर निराकार. साक्षात्कार, साक्षात असे ते आलेले आहेत. ऐशा त्या शिवाच्या मंदिरी. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की हे जे गुराखी मुलं आहेत त्याच्यातला नामदेव कराळे म्हणून 1996 म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत होता की होतो, तो काय गोष्टी सांगत असेल गजानन महाराजांच्या. कल्पना करा. अहो मी होतो त्यावेळेला मंदिरात, काय बसले होते ते. आम्ही त्यांना हलवलं, आम्ही त्यांची पूजा केली, गाणी म्हणली, भजन केलं आणि शेवटी एका वडाचं पान आणलं, त्याच्यावर कांदा भाकरी ठेवली. मग दुसऱ्या दिवशी हे तू काय सांगत असेल, तू सांग रे, तू होतास ना त्यावेळेला. कल्पना करा. अलीकडच्या काळात घडलेल्या ह्या घटना आहेत. म्हणून आपल्याला त्यापासून जास्त चांगलं शिकायला मिळतं. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, त्याला ज्ञानगंगा म्हणतात. एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरता गुराखी पातले. गुरांना पाणी पाजण्यासाठी आणि आपण पाणी पिण्यासाठी ते आले गुराखी. आता तिथे काय, एकाला वाटलं चला जाऊन आता घरी जायचं तर शंकराचं दर्शन घेऊन जाऊया. म्हणून तो दर्शन घेण्यासाठी आल्यावर त्या शिवलिंगासमोर हे बसलेले दिसले. मंदिरापुढे एक लहान कोणी सहज मंदिरात सहज गेले वंदण्यास शिवाप्रत. तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. समर्थ म्हणजे गजानन महाराज. गजानन महाराज अनेक ठिकाणी समर्थ म्हणलेलं आहे. आश्चर्यचकित झाले. काही गुराखी बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, अरे आत कोणतरी बसलाय, इतकी वर्ष आपण इकडे येतो, कुणी कधी आलाच नाही या मंदिरात. एखादं दर्शन घ्यायला आला असेल संध्याकाळच्या वेळेला. आणि गंमत बघा, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बसलेले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोले ना, गजानन महाराज बोलत नाही आहेत, डोळे मुळीच उघडे ना. याचे कारण कळे ना त्या गुराखी अर्भकासी, गुराखी मुलांना. हा असा का बसलाय? कारण त्यांनी यापूर्वी बघितलाच नव्हता. त्यांना साधू म्हणजे काय माहीत नाही, त्यांना समाधी म्हणजे काय माहीत नाही, त्यांना ध्यान म्हणजे काय माहीत नाही. अशी साधी गुराखी हो. हा असा का बसलाय? ह्याला काही त्रास होतोय का? आपण काही मदत केली पाहिजे का? असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणून काय की ते केल्या. कोणी म्हणती स्वर्गीचा देव असावा, स्वर्गातला देव असेल. आता प्रत्येकजण कल्पना करतात आणि हे जी डिस्कशन होते याला दासगणूंचा आवडता शब्द आहे, 2-3दा आलेला आहे, भवती ना भवती. भवती ना भवती झाली. भवती शंकर असेल, न भवती नसेल. अरे भूत असेल, भवती. शंकरासमोर भूत कुठलं येणार आहे? न भवती. भवती न भवती इज डिस्कशन अशी झाली. तो शब्द तो येईल पुढे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, कुणी म्हणती स्वर्गीचा देवा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा आपण हेचे भाग्य. आता देव म्हणल्यानंतर त्यांनी रानातली फुलं आणली, पाणी आणलं, पाणी त्यांच्या पायावर घातलं, फुलं त्यांची पूजा केली. हे लक्षात ठेवा. कांदा भाकर ठेवली म्हणजे एका अर्थानं कांदा भाकरीचा नैवेद्यच दाखवला तो. आणि त्या भाऊ कवरांनी दाखवलेला तो नैवेद्य परमनंट झाला की हो. गजानन महाराजांना नैवेद्य म्हणजे भाकरी, झुणका, कांदा, मिरच्या हाच नैवेद्य आहे. पारायण झाल्यानंतर हा नैवेद्य जनरली करतात. तर हे लक्षात ठेवा. इथून सुरुवात आहे. कांदा भाकर नैवेद्य दाखवलेला आहे. आणि नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावर. गुराख्यांनी केले नमन, नमस्कार केला. आदर भावे धरून काही वेळ केलं भजन. आता भजन त्यांनी म्हणलं तरी सुद्धा यांची समाधी, त्यांचे ज्याला म्हणतात ना उन्मनी अवस्था, ते मनच त्यांचं वर गेलेलं आहे, देहभान गेलेलं आहे. तर कानाला ऐकू काय येणार आहे सांगा बरं? डोळे
तुम्ही बघा, आपलं कार्ट ज्या वेळेला कार्टून बघत असतं त्यावेळेला 10 हाका मारला तरी तो ओ देत नाही, कारण त्याचे कान उघडे आहेत हो, पण डोळे समोर आहेत ना. आई समोरून जरी गेली, चुटक्या जरी वाजवल्या तरी या बाळाचं लक्ष काही दुसरीकडे जात नाही. म्हणून त्यांनी त्याला हलवलं गजानन महाराजांना की इतकं सगळं करतो, हा जिवंत तरी आहे ना. म्हणून पुढे गेलं. ऐसा आनंद चालला, गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, आपण चला आता गावाकडे. अवघ्यासी मानवले, गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळवेले वृत्तांत, गावा माझी कळवले. असा प्रसंग आणखीन एक घडलाय जो पुढे अध्यायात येईल, की आदले रात्री कोणतरी बघतं आणि दुसऱ्या दिवशी गावात कळवतात. सगळे गावातले लोक येतात दुसऱ्या दिवशी बघायला. आणि लक्षात ठेवा, खूप मोठा पुढे श्रोते, प्रातःकाळी पुन्हा श्रोते म्हणलेलं आहे. आपण हे ऐकूया नीट, नुसतं वाचायचं नाही, पाठ नाही करायचं. अध्यायामागून अध्याय, पारायणामागून पारायण, श्रोते. ते दासगुण सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय ते अवधारा, नीट ऐका. श्रोते, प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्याबली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसाला, तैसाच आता पाहिला. गुराखे म्हणाले, काल हा असाच बसला होता, काही हालचाल नाही आहे, आताही तो तसाच आहे. म्हणून काल जैसा काल बैसला तैसाच आता पाहिला. भाकरी सीना स्पर्श केला, ती आहे जशीच्या तशी, तशीच्या तशी भाकरी नाही खाल्ली. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कुणीतरी आहे बैसला मंदिरी. सांप्रत म्हणजे सध्या हा कुणीतरी योगी पुरुष असेल. हा योगी पुरुष जर आपल्या गावाच्या तिथे आलेला आहे तर आपण वाजत गाजत याला मिरवणुकीनं नेऊया. म्हणून मग पालखी सजवली आणि आणले. म्हणू लागले गावकरी, कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले. शंकर नसेल कशावरून, आणि शंकर म्हणजे योगी, ध्यान करणारा नसेल कशावरून. आपणा दर्शन, चला नेऊया गावात. हा जर शंकर असेल तर झालं. निरनिराळे लोक म्हणले, भूत आहे का काय. ऐशी भवती न भवती झाली आणि शेवटी ठरले यांना गावात नेऊया. एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती. मूर्ती म्हणलेलं आहे, जिवंत आहेत की नाही इथपासून सुरुवात आहे. मूर्ती ठेवली, इतके ते झालेले ताठ आणि समाधीच आहे ते. त्याच्यानंतर ग्रामातील नारी नर, आता बघायला सगळेच आले ना, झाले अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्यांचा गजर, वाजंत्र्या वाजताय. लक्षात ठेवा, होत होता विबुध. हो, आपल्याला विबुध म्हणलेलं आहे. बुध म्हणजे बुद्धिमान आणि विबुध म्हणजे विशेष बुद्धिमान. दासगुण महाराज म्हणतायत, तुम्ही विशेष बुद्धिमान श्रोत्यानं मी सांगतोय त्याचं मर्म वर्म लक्षात ठेवा. सिक्रेट मला जे सांगायचे ते. विबुध, मधून मधून तुळशी फुले. पौर म्हणजे शहरात राहणारे, गावात राहणारे. टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालांनी लाली लाल. यांना काहीच नाही, अंगावर फुले टाकतायत, काही जण पैसे टाकतायत, गुलाल उडवतायत, वाजंत्र्या वगैरे वाजतायत, ताशे वाजंत्र्या. यांना काही भान नाही आहे. भान केव्हा आलं लक्षात ठेवा, फार तो क्षण महत्त्वाचा आहे. भानावर हे केव्हा आले बघा. मधून मधून तुळशी फुले, मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात. बैसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी, मोठा पाट आणला आणि तिथे ती मूर्ती ठेवली. आपण जशी गणपतीची मूर्ती चित्रशाळेतून आणून ठेवतो ना, हा गजानन गणपतीच घेऊ, त्याला आणून ठेवलं पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. लोकांनी निरनिराळे प्रयत्न केले, आजूबाजूला हालचाल आवाज हे शुद्धीवर आले नाही. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला, आपण स्तुती करूया. त्याच्यामुळे ते जागे झाले नाही. उपाशी वैसो ना. असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. आणि इतर संतांच्या जीवन सुद्धा, मी मरे ना, बंकटलाल सुद्धा म्हणलेलं आहे, म्हणून ते पिंपळगावून परत आले ना. आपण सुद्धा म्हणतो, आई तू जर दिलं नाहीस तर बघा मी आत्महत्या करेन. एका पोराचं घडलं असं, आई घाबरली. ते पोरग परत परत दाराच्या बाहेर गेलं, आई मी आत्महत्या करेन, आई मी आत्महत्या करेन, आई मी आत्महत्या करेन. त्याची टीचर आत होती, ती म्हणाली जोपर्यंत तो म्हणतोय ना तोपर्यंत त्याने आत्महत्या केली नाही. बरोबर आहे ना. म्हणायचं थांबलं की आपण बाहेर जाऊ ना. अगं हा आत्महत्या करेन नुसती हे देतो, शब्द शिकलाय नवीन आणि म्हणून म्हणतोय. इथे लोकांनी काय सांगितलं, आपण उपाशी बसूया, जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत यांची स्तुती करत राहूया. त्यावेळेला हे शुद्धीवर आले. कशाला उपाशी बसता माझ्यासाठी. आणि लोक खरंच बसले असते. साने गुरुजी आमरण उपोषण म्हणजे ते आमरण उपोषण होतं.
उगीच नाही, या मीडियाच्या काळात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळात अण्णा हजारे रात्रंदिवस 21 दिवस बसतात उपोषणाला. ही काही खोटी गोष्ट नाही आहे काही. ते म्हणाले हे शक्य नाही. एकाने सांगितलं, कॉमेंट केलं, हे कसलं शक्य आहे वगैरे. ते म्हणाले मी ब्रह्मचारी आहे, मला शक्य आहे. तुला 11 मुलं आहेत, तुला कळणारच नाही उपोषण करून जगायचं कसं. ते 21 दिवस ते जिवंत होते, हे लक्षात ठेवा. आणि ताजे तो हे इंटरव्ह्यूज देत होते, लोकांना कल्पना सांगत होते, आपले विचार मांडत होते. म्हणजे देहाला पोषण, म्हणजे उपोषण, आपण तो उपोषणामुळे देहाला त्रास झाला, मनाला कशाला व्हायला पाहिजे. मन जास्त तेजस्वी झालं. पण आपले हे खरंच उपाशी राहतील, ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती. हे लक्षात घ्यायचं. श्री गजानन सद्गुरुमूर्ती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती. अरे हा महत्त्वाचा क्षण आहे, आपण त्रिवार उच्चार केलाच पाहिजे. ही एक महत्त्वाची लीला आहे. त्यावेळेला आले श्री गजानन सद्गुरुमूर्ती, मुकुटमणी योग्यांचे. योग्यांचा मुकुटमणी शंकर आहे. हे शंकराच्या मंदिरात बसले होते, हे साक्षात स्वतःच शंकर होते. मग काय विचारता, आनंद झाला त्या समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी. आता आनंद झाला ना, कारण ते शुद्धीवर आले. योगी, एक ध्यानस्थ असा सत्पुरुष आपल्या गावात आलाय. सगळ्यांना आनंद झाला. प्रत्येकजण स्वामींच्या चरणावर माथा ठेवायला लागले. नैवेद्याची धूम झाली. आता प्रत्येकजण नैवेद्य आणायला लागला. ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून वली. पात्र म्हणजे ताटं भरून भरून आणली मारुतीच्या मंदिरात पिंपळगावी. पुढे दुसऱ्या मंगळवारी, काही दिवस हे राहिले ना तिथे, मंगळवार हा शेगावचा बाजार, कापसाचा वगैरे तिथे बाजार असतो. आणि शेगाव त्या मनाने मोठं या पिंपळगावापेक्षा. तिथे हे लोक आले बाजाराला विकत घ्यायला आणि आपल्या वस्तू विकायला. आणि तिथे कौतुकाने सांगायला लागले, आमच्याकडे, तुमच्याकडे आलाय ना योगी, आमच्याकडे सुद्धा आलाय. तुमच्याकडचा योगी सुद्धा विवस्त्र असतो, आमच्याकडचा सुद्धा आहे. तुमच्याकडचा योगी, अरे हे गजानन महाराजांचं वर्णन आहे. आणि हे सगळ्या बाजारात झालं, सगळ्या गावात झालं. आणि बंकटलालच्या कानावर आलं. बंकटलाल शोध घेत होता. 15 दिवस झाले ना, 15 दिवस. आत्ता येतो म्हणून तुम्ही गेलात. पुढची ओवी आहे ना, बघा ना. म्हणजे पुढे काय, तुम्ही गुरुराय आता आत्ता येतो म्हणून निघून गेला, तर आपण त्यास झाले 15 दिन, 15 दिवस झाले. याचा विचार करावा. हे लोकांनी वर्णन केलं. बंकटलालाच्या कानावर आलं. त्यांनी बायकोला बरोबर घेतलं. हा शून्यपणा आहे. कारण बऱ्याच वेळेला एका स्त्रीने जर विनंती केली तर संतपुरुषाचं हृदय द्रवतं. कारण ती माता आहे, हे लक्षात ठेवा. ती भगिनी आहे, इतरांची काळजी घेणारी आहे, स्वतः दुःख सहन करणारी आहे. म्हणून बंकटलाल पत्नीला घेऊन गेलेला आहे. म्हणून गुरुराया निघून झाले 15 दिन. गुरुराया तुम्हा विण भणभणीत, म्हणजे ओसाड वाटते, भकास वाटते. आमचं सदन म्हणजे घर, भणभणीत दिसे सदन. नुसतं नाही, शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो. तुमचा पत्ताच नाही गेलात ते. तुम्ही न आला शेगावी, लक्षात ठेवा, तरी मी तनु त्यागीन, मी हा प्राण देईन माझा. आणि हे लोक ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला त्या संताला कळतं, हा म्हणतो त्याप्रमाणे वागेल. आपला प्राण म्हणजे आपल्याला ते गाणं माहीत असेल ना, मै मायके चली जाऊंगी. रोज मायके, ते एकदा तर सांगतो जा तू गेल्याबरोबर मी सवत घेऊन येतो की नाही ते बघ. हा मग मी जाणार नाही, मग जायचं नसतंच. तसा हा प्रकार आहे. बंकट हा पत्नी सहित गेला पिंपळगावात, समर्थासी जोडून यात विनवू लागला नानापरी. मी तनुत्यागीन बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. आमची इच्छा कोण पुरवणार आहे तुमच्याशिवाय, या ना शेगावात. मग एक करार झाला, अलिखित करार, की तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जावा, पण नंतर शेगावात मात्र परत या. काही दिवस राहिलात हरकत नाही, शेगावाला विसरू नका, हे सांगितलंय महत्वाचं. तुम्ही न आला शेगावी, मीही तनुत्यागीन बरवी आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. आता गंमत बघा, पिंपळगावचे लोक आमच्याकडे सुद्धा आलाय, त्यांच्या देखत मला घेऊन येतोस, हे बरं दिसतं का तुला? दुसऱ्याची ठेव आहे ती घेऊन यायची त्यांच्या देखत. खरं म्हणजे ठेव ती शेगावकरांचीच होती, पण ते मुद्दामून त्याला म्हणतात. कोणी बोललं नाही हो, कारण हा सावकार होता. सावकार म्हणजे यांनी बऱ्याच जणांना कर्ज दिलं होतं. त्यांच्या अडीअडचणीला बंकटलाल उपयोगी पडला होता, बंकटलाल आणि त्याचे वडील. आणि म्हणून कोणी बोललं नाही.
आणि तिथे शब्द वापरलाय, चुरमुऱ्याचे लाडू खात बसले लोक. पिंपळगावचे लोक चुरमुऱ्याचे लाडू खात म्हणजे नुसते काय करणार आहे. आता या आमच्याकडे या शेगावला दर्शनाला, महाराज शेगावला असतील म्हणून तो घेऊन आलेला आहे. तुम्ही ना आला शेगावी, हां बंकटलाला ऐसे बदले, महाराज गाडीवरी बैसले, शेगावासे निघाले पिंपळगावा सोडून. इथे एक उल्लेख आहे अक्रूर. अक्रूर आहे ना तो म्हणजे क्रूर नाही, तो अक्रूर. आणि हा कृष्णाचा भक्त आहे, पुढे तर मोठाच भक्त झाला. अक्रूराची भक्ती वंदन भक्तीचं उदाहरण आहे. वंदन कसं करावं, नमस्कार कसा करावा, तर अक्रूरासारखा. अक्रूर हा यादव आहे, यादव सरदार आहे, श्रीमंत आहे, कंसाचा नातेवाईक आहे. कृष्णच कंसाचा मामा आहे ना, नातेवाईकच आहे. हा रथातून आलेला आहे. रथ ज्या वेळेला त्या गोकुळाच्या सीमेवर येतो वृंदावनाच्या, त्यावेळेला तो म्हणतो की तू जा पुढे, बातमी दे की मी येतोय. मी खाली उतरतो, कारण ज्या धुळीत कृष्णाचे पाय पडलेले आहेत तिथे लोळल्याशिवाय, ती माती लावल्याशिवाय मी पुढे येणार नाही. आणि तो अक्षरशः अक्रूर लोळायला लागला. तो सारथी म्हणजे ड्रायव्हर ना, त्याला कळे ना मालक जर लोळतोय तर आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. पण तो त्याला परत परत सांगतोय तू जा पुढे म्हणून. आणि म्हणून मग सारथी पुढे आला. अक्रूर, गोकुळातले लोक काय म्हणायला लागले, गवळणी गोपी, की हा कसला अक्रूर, हा क्रूर, हा फक्त नावाचा अक्रूर. तोच भाव पिंपळगावकरांच्या मनात आहे. पथी जाता गुरु, हा संवाद ऐकून आपण थांबणार आहोत. हे दोन्ही बाबतीत संवाद आहे. भास्कर पाटील आणि त्यांचा संवाद आहे, अगदी व्यावहारिक संवाद आहे. पण त्या संवादातून आपण काय शिकायचं. पथी म्हणजे वाटेवर, गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची, साहू म्हणजे सावकार, ही का साहूची रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. म्हणजे मी दुसऱ्याची ठेव आहे, तू कशी नेतोस. म्हशी म्हणजे मला यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. बंकटलालाच्या घरी इतके दिवस आहेत आणि आता भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत आहे, तुझ्या घरची रीत बरी नाही आहे. बंकटलालाला कळे ना असं काय वाईट आहे आमच्या घरात. तुमची सेवा करतो, येणाऱ्यांची सेवा करतो, काय वाईट आहे. लक्ष्मीची लोकमाता, लोकांचं पालन करते, पालन पोषण करते, ते लक्ष्मी ना. लक्ष्मी आणि विष्णू, विष्णूला पालन करता म्हणतो, पण लक्ष्मी साधन देते ना. म्हणून सकाळी उठताना पादस्पर्शम क्षमस्व मे, त्याला विष्णू पत्नी नमस्तुभ्य म्हणलंय. या जमिनीला विष्णूची पत्नी म्हणलेलं आहे. कारण का, जमिनीतूनच आपल्याला सगळे पालन पोषणासाठी जे पदार्थ, अन्न, पाणी, हे वस्त्र, हे सगळं ते जमिनीतूनच येतं ना. मग विष्णू आता बरे पालन पोषण करेल, पण द्यायला वस्तू नको का, ती लक्ष्मी देते. मग लक्ष्मी समाजाचे पालन करताय, ती तू काय केले. महाविष्णूची होय कांता, तिची अगाध असे सत्ता, तिलाही त्वा कोंडले, तिला कोंडून घातलीस. कारण कोंडून घातल्याशिवाय तो श्रीमंत कसा झाला. आणि इथे आणखीन एक तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी सावकारांच्याकडे सोन्याचे दागिने भरपूर यायचे. चोरी होऊ नये म्हणून ते खांब आतून पोकळ करायचे कपाटासारखा, त्या खांबात सोनं अलंकार लपवून ठेवायचे आणि तो तुळईसारखा किंवा पिलरसारखा उभा करायचे. तुळई म्हणजे आडवी आणि पिलर म्हणजे उभा, ज्याला आपण म्हणतो ना तशी उभा. म्हणून त्यांनी सांगितलं तू कोंडून ठेवलंयस लक्ष्मीला, तू लाकूड पोखरलंस आणि त्या लाकडात ती लक्ष्मी लपवून ठेवलेली आहेस, हे मला का माहीत नाही आहे का. हां, मग मला काय करशील तू. लक्ष्मीला जर कोंडून ठेवलंयस म्हणून मला भीती वाटते. ही गंमत आहे. पुढे बघा, तेथे माझा पाड कोण, मी कोण लागून गेलो, म्हणून पळून गेलो. हे जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त व्याले. हा गमतीदार संवाद आहे. याला बंकटलाल गेलं उत्तर मार्मिक आहे, ते वाचून आपण थांबणार आहोत. ते काय म्हणतात, बंकट बोले गुरुनाथा. आता ही बुद्धी आली कुठून. बंकटलाल फार शिकलेला नाही आहे, व्यापारी आहे तो. त्याला व्यापाराचे अगदी तोंडी हिशेब पाठ आहेत चांगले. पण तो उत्तर काय देतो लक्ष, हे भक्तीतून येतं. भक्ती इतकी चांगली करत होता तो, इतकी शरणागती होती की मग त्याला निरनिराळी उत्तरं सुचतात, निरनिराळ्या कल्पना सुचतात. बंकटला बोले गुरुनाथा, माझ्या कुलपा न भ्याली माता. ही लक्ष्मी जी लोकमाता आहे ना, ती माझ्या कुलपानं नाही घाबरली, ती माझ्या घरात थांबली. तुम्हाला जी स्थिरावली वाटते ती स्थिर झाली. तुम्ही होतात म्हणून, तुम्ही साक्षात विष्णू, तुम्ही साक्षात नारायण, म्हणून लक्ष्मी थांबली. माझ्या कुलपानं वगैरे ती घाबरली नाही. आणि पुढचं वाक्य जास्त महत्त्वाचं आहे, जेथे बाळ तेथे आई. आई, तुम्ही बाळ तिथे आई असं समजा तुम्ही.
तेथे दुजाचा पाडक आहे, आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत आहे. इथे तुम्ही लक्ष्मीचं बाळ आहात किंवा साक्षात नारायण आहात म्हणून लक्ष्मी थांबलेली आहे, पण मला काही किंमत नाही. तुमच्या पायापुढे मला धनाची किंमत नाही. मी सगळ्या धनाचा त्याग करायला, दान द्यायला तयार आहे, पण माझ्या घरात तुम्ही राहा. हे शिकलं पाहिजे. परीक्षा बघत होते बंकटलालाची. बंकटलालाचं धन त्यांना कशाला पाहिजे होतं, पण बंकटलाल काय म्हणतो, लक्ष्मीला तू कोंडून ठेवलेला आहेस म्हणून तू श्रीमंत झालेला आहे. लक्ष्मीला जो कोंडतो तो मला काय करेल म्हणून मला भीती वाटते. त्यावेळेला तो सांगतो तुम्ही लक्ष्मीचं बाळ आहात किंवा तुम्ही साक्षात नारायण आहात म्हणून लक्ष्मी माझ्या घरी थांबली आहे, तुम्ही आहात म्हणून. आणि तुमच्यापुढे मला धनाची काय किंमत आहे, मला तुमचे पाय महत्त्वाचे आहेत. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही, आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. इतकीच माझी विनंती. माझी विनंती इतकीच आहे, शेगावी असो वस्ती. तुमची वस्ती शेगावात असू दे, शेगावी असो वस्ती. धेनू कानना ते जाते, परी घरी येते पुन्हा. येतात ना परत संध्याकाळी, तशी तुम्ही जा ना काननात, रानात, अरण्यात जा, दुसऱ्या गावाला जा, पण नंतर परत शेगावाला या, माझ्या घरी या म्हणत नाही तो. कारण त्यांच्या लक्षात आलं साधू एका घरी फार दिवस राहत नाही, म्हणून गजानन महाराजांना आता घरी जायचं नाही आहे, म्हणून शेगावी करा वस्ती. माझ्या घरी आलात तर स्वागतच आहे, पण तुम्हाला दुसरीकडे कुठेही राहायचं असेल तरी शेगावात राहा. अगदी लक्षात ठेवा. ऐसी समजूत घालून, कुणाची, गजानन महाराजांची. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती कथा सांगतो. ती कथा उद्या आपण ऐकणार आहोत. पुन्हा निघून गेले ते, पुन्हा पुन्हा निघून जात होते, कारण अनेक जणांचं कल्याण करायचं. ते राहिले असते बंकटलालाच्या घरात, तर बंकटलालाच्या घरात त्यांच्या बाजूनी देव्हारा झाला असता, घंटा बांधल्या असत्या, देऊळच झालं असतं. ते देव्हारे माजवत नाहीत ते खरे संत. गजानन महाराज असे संत होते, कितीही श्रीमंत लोक त्यांचे भक्त झाले. आता पुढे आपण बुटीचं बघणार आहोत ना. बुटी म्हणजे राजा होता नागपूरचा, तिथे आजुर्दे राहिले संत. आजुर्दे म्हणजे अगदी संकोचानं राहिलेले आहेत. हे वर्णन बघा ना, पण त्यातून तिथे पाटील गेलेला आहे, त्यांनी आणलेलं आहे. आता बंकट आणि पुढे पाटील यांनी सेवा केलेली आहे, शरण गेलेले आहे. ती एक एक कथा उलगडत जाईल. उद्या आपण बंकटलालाची कथा आज बघितली, कसा भक्त होता. उद्या पाटलाची कथा बघणार आहोत, भास्कर पाटील. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला भास्कर पाटील गजानन महाराजांचा शिष्य झाला, तो पहिला प्रसंग, त्यावेळेला भास्कर पाटलाचं वय 87 वर्षांचं होतं. म्हणजे आपण जो म्हणतो तो गीता सांगणाऱ्या त्या गिरीला धरून आणलं त्याने, काय अर्धांड होता तो, शरीर त्याच्यानंतर 20 वर्ष जगला ना. म्हणजे गजानन महाराज आणि पाटील यांच्यात 20 वर्षाचा सहवास आहे. रात्रंदिवस तो आपल्या गुरुचा बाहेरचा प्राण बनून राहिलेला आहे. इतका चांगला शिष्य. त्यांच्यातला कसा प्रसंग आहे आणि त्याला उपरती कशी झाली. उपरती शब्द वापरलेला. रती म्हणजे आवड आणि उपरती म्हणजे नावड. त्याला प्रपंचाची नावड निर्माण झाली. इतकी तुला विहीर भरून दिलेली आहे आणि त्या विहिरीला काय सुंदर नाव दिलेलं आहे, सरकार दरबारी. आणि त्याला भक्त काय म्हणतात आणि त्याचा पुनरुद्धार केलेला आहे. 2 विहिरींचा पुनरुद्धार केला आहे. पुंडलिक आणि बाईजा ज्या मार्गावरून जायचा तिथेही अशा विहिरीला गजानन महाराजांनी पाणी, त्या विहिरीचाही जीर्णोद्धार झालेला आहे. आणि त्यालाही तेच नाव आहे. कोणतं नाव आहे, सरकारने त्याला कोणतं नाव दिलेलं आहे आणि त्या विहिरीचा असा काय चमत्कार आहे. आणि अजूनही त्यांनी तर सर्व्हे नंबर वगैरे दिलेला आहे. कोणी, दासगणू महाराजांनी. तुम्ही म्हणाल त्यांना सर्व्हे नंबर वगैरे का, पोलीस होते ना ते, पोलिसांना पंचनामा करताना हेच लागायचं, म्हणून त्यांनी सर्व्हे नंबर दिला आहे. अजूनही जाऊन बघा, सरकारने त्याला नाव दिलेलं आहे. भक्त त्याला निराळ्या नावाने बोलतात. आणि अजूनही ती विहीर म्हणजे पवित्र विहीर, पवित्र तीर्थ क्षेत्र बनलेलं आहे. ही कथा आपण उद्या पाहूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु
सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास। श्वास घेताना नाम घ्यायचं, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन। हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। सावकाश डोळे उघडून आपल्याला गजानन महाराजांचं जे दर्शन आपण बसलोय तिथून होतं शांतपणे दर्शन घेऊया। श्वासोच्छ्वास नॉर्मल, शांत आनंद। महाराज महाराज महाराज।